प्रति घरांतु स्थिर बैस गति तुझी महालक्ष्मी प्रति घरांतु स्थिर बैस गति तुझी महालक्ष्मी वितत महिमा पतित पावन वितत महिमा पतित पावन श्रीपतिले सेवा सतत दीनु प्रति घरांतु स्थिर बैस गति तुझी महालक्ष्मी प्रति घरांतु स्थिर बैस गति तुझी महालक्ष्मी अजरुद्र सुरवंदित विमले अजरुद्र सुरवंदित विमले भजक भाग्य निधि हे कमले भजक भाग्य निधि हे कमले गजेंद्र वरवाहन रूढे गजेंद्र वरवाहन रूढे विजय सुख विजय सुख विजय सुख सौभाग्य दिगे प्रति घरांतु स्थिर बैस गति तुझी महालक्ष्मी प्रति घरांतु स्थिर बैस गति तुझी महालक्ष्मी योगीश्वरी योगमाये योगीश्वरी योगमाये भगवती व्योमनिलये भगवती व्योमनिलये जगत जननी आनंददायिनी जगत जननी आनंददायिनी खगवाहन श्री हरि श्री हरि 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 खगवाहन श्री हरि ले रानी प्रति घरांतु स्थिर बैस गति तुझी महालक्ष्मी प्रति घरांतु स्थिर बैस गति तुझी महालक्ष्मी वितत महिमा पतित पावन वितत महिमा पतित पावन श्रीपतिले सेवा सतत दीनु प्रति घरांतु स्थिर बैस गति तुझी महालक्ष्मी नमस्कार संकटजनक दसराचे शुभाशय हांव गोपालकृष्ण भट त्रिशा संस्थे संस्थापक आमगेले सक्कड GSB म्हळ्यार गौड सरस्वत ब्राह्मण म्हळ्यार आमगेले पूड लागून सरस्वती मातेक आमी केदारनाथ पूजन करून आयले तसले हे दसरा दिवस प्रत्येक विजृंभणेन हांगा केलेलो आसा तशीची आतां तुमी आयकत तशें पुरो हे बदी येलम दत्त आसा उडपीचे 23 वर्साचे हे कंटिन्युअस दत्तशे शारदा महोत्सवाक भारी भारी विशेष हाजे वाक्य आसा कसर म्हणल्यार हांगा प्रति दिवस जावचे एक दीस दुर्गा नमस्कार एक दीस चंडिका होम तशी अक्षराभ्यास सगळें हांगा केलेलो आसा तशीची
सरस्वती कसने आमकां विंगड देवी कंपेर केल्यार जावं देवाक कंपेर केल्यार विशेष कसन म्हणल्यार ज्ञानादेवी सकाळ हाजे म्हणकेने दुड्डू तुमगेले 10 रुपया मिगेले 10 रुपया हांव 10 रुपया तुमकां दिले रे तुमी 10 रुपया म्हाका दिले रे 10 रुपया व्हरता तेंची मिगेले एक 10 आयडी तुमकां दिल्यार तुमगेले एक 10 आयडी आमकां दिल्यार रे दोग जाण 20-20 जावन वता तशी डबल करचे खंय सरस्वती लायक आसा ज्ञान लायक आसा तशी लक्ष्मी ओलूचे चान्सेस चड सगळे जाणांक वापस विजयदशमी प्रयुक्त शुभाशय सांगून मुगेले दोन उतर उलयतात धन्यवाद. नमस्कार यूथ ऑफ GSP वीक्षकांक पुरा जनाक उडपा तोकन नमस्कार. हांव आनी वेंकटेश नायक आमी दोग जाणां आज उडपी देवस्थानां आसा ती आज आमकां भारी खुशी दीस. एक सायडान विजयदशमीचें आचरण जाता आसा आनी एक सायड त्या प्रयुक्त वेंकटरमण देवस्थान शारदेक स्थापन केलें ताजे शारदेला संभ्रम जाता आसा पुजेचे. तशीच वेंकटरमण देवस्थानाक सुधींद्र तीर्थ स्वाम्याल पादुके हांगा पावला. ह्या 3 ओकेशन तांतो विजयदशमी आमकां अति प्रशस्त कसल्याक म्हळ्यार श्री रामचंद्रान रावणाक वध केलेला दीस. ह्या सगळे गांवांक पुरा आमकां समृद्धी जावका म्हळ्या खातीर आमी विजयदशमी अति विजृंभणेन आचरण करता आसत. ताजे खातीर उडपाच्या गौडसार समाज पुरा वोट जाल्ल्यान ती देवाक सामुहीक जावन आराधन करता आसत. हें एका आमकां पुराय जाणां भागवयसाचें एक अवकाश. अशीच आमी गौडसार ब्राह्मण उडपांत आमी एकमत्यार आसून आनीक देवाक ह्या विजयदशमी शारदोत्सव स्वाम्याल कार्यक्रम आनीक विजृंभणेर करच्याक आमकां शक्ती दिवका म्हूण प्रार्थना करता आसत. तशीच पुराय जाणां आमेल समाज बांधवांनी आनी मुखार चड रितीन भागवयसुका म्हणून एक विनंती. म्हगेलें नांव व्यास रघुपती मल्ल्या उडुपी आंबे हांगा देवस्थानांतूची 33 वर्स देवालय बाडीगेदार जावन आशिल्ले. त्या वेळार देवान आमकां बुद्धीक प्रचोदन दिलेले प्रकार युवक मंडळ सुरू प्रारंभ करता म्हणलें ताका हेचे वाटेर हांगा बब्बूल अंगडीच म्हणून आसा. बब्बूल अंगडी बब्बने हांव ओट्ट जावन दोग जाणां जावन युवक मंडळ प्रारंभ करचें म्हूण केल्लें. ताका कसकसान करूं का म्हूण सकयल कोर न्हू पेंटा वचून घरान वचून कन्विन्स करता कसन करूयात आमी केवन आमगे समाजाक आमी कसन दिवेत आमकां देवान दिलेल्याक तशें म्हूण आलोचन कर न्हू. पुस्तक दिवचें फ्री पुस्तक दिवचें. तशेंच काम नातेलें कांय काम ओदगुसोचें वाट कशी म्हूण पळोवचें. अशें पुराय 3-4 नमुन्याचे कार्यक्रम पुराय दवरून घेतले. ते कोर न्हू युवक मंडळी आमी प्रारंभ केले निमित्त मस्त जाणां प्रयोजन जालां. आनी आमगेल्या देवळा दोखून जावच्या कार्यक्रमाक पुराय तांकां आपण वर्सा एक फावटी श्रावण शेनवार हाका परत वचचें आसा. देवा देवस्थाना बद्दल 1 म्हयनो 4 शेनवार 5 शेनवार सगळ्या गांवांत भोंवचें आसा. सगळ्या गांवांक हांगा दाखोवन उद्यावर रोड थंय अशें अशाण गुंडेबायला पाशे मुखारी अशाण मणिपाल अशें जावन आमी पुरा जाणांक मस्त जाणांक आमगेलें घर काय म्हूण करचें प्रयत्न केला. तशेंच कोणाक कश्ट आसा तांगेले कोसकराची पुस्तक दुड्ड घेवचे तांकां दुड्ड ना शिकचे ना आमी तशें शिकयले कश्टारी. तशेंच कोणाकय सुरो कोरका म्हळ्यार मास्टर पुंडलीक शेणै म्हूण आशिल्लो हांगा मास्टर तो
तागेले गायडन्स घेवन हांगा पुस्तकाचे एक संस्था ओपन केल्ले आमी ओपन करून टेक्स्ट बूक ओल्ड टेक्स्ट बूक घेवचे कोणा जावं तांकां दिवचे तशेंच नवे एक्सरसाइज बूक हाडून घेवन उरणारे दिवचे फ्री ताका दुड्डू गांवांत कोण अशें युवक मंडळ तर ओट्टू करून मस्त काम केलां देवान काम करून घेतलां कळ्ळें आज तशें जावन मस्त पुस्तकां डिमांड ना वतल येवन घेवन वतल ना आतां कस्टर आशिल्लें म्हणून टेक्स्ट बूक पुरो हांगा दवरचें मागीर भितर हांगाची माळ्यार एक रूम दिलेलें आमकां देवस्थानाच्यांनी त्या पुस्तकाकोसकराची कळ्ळें तशें देवान आमकां मस्त काम करेलां तदनंतर खंय पण काम ना तेन्ना काम मेळचेकोसकर कोणाचे काय इन्फ्लुएन्स यूज करून तांकां सांगून कांय उपकार करूं जाता की पळयचे तशें अनेक रितीर देवान आमकां करून सेवा घेतला तें म्हाका गोतस सामुहीक उपनयन कोणाक कशें जाता 17 जनाक एकाच ह्या हॉलांत तुजी बसकारान 17 जनाक 17 जन भटनाम ओट्टू करून उपनयन कळ्ळें मागीर कोणें ना म्हणचे ना कारण तांकां कांय दुड्ड घेवच ना तशेंच तांकां सकट रितीन तांकां उडगेर पुरो दिवं तशी वेवस्था सगळे नमनाक देवान आमकां करूंक घेतलां ताका मस्त प्रेसिडेंट जावन गेले ते B.K. बाळीगांव म्हणून आशिल्लो तो बॉम्बे गेलो कडेरी मागीर मुंडाशी हरिदास पै आशिल्लो जप्पो विठ्ठल नायक हांव एक प्रेसिडेंट जावन आशिल्लो कळ्ळें आनी पांड हरीश लक्ष्मीनारायण आचार्य म्हणून आचार्य मठाचो तो आशिल्लो आमगेलो उद्देश काय म्हणून प्रत्येक दिवस देवस्थाना येवका प्रत्येक दिवस सांजवेळा देवा दर्शन घेवन बसचे 4 जाणां पुरो कळटा न्हू अशी आमच्यान कसन देवच्या त्या प्रयत्न केला सत्यनारायण अनेक सत्यनारायण व्रत प्रारंभ केले त्याची त्यात चलता चांग रीती चलता महिना पुनवे एक दिवस पुनवेक प्रति महिना तो पुरजन नमस्कार आमगेले उडपाचे श्री लक्ष्मी वेंकटेश देवस्थानाचे 108 दिवसाचे भजना महोत्सवाचे अखंड भजना महोत्सव आणि 125 दिवसाचे अखंड भजना महोत्सवाचे रुवारी जावन आशिल्ले आणि आमगेले उडपी श्री लक्ष्मी वेंकटेश देवस्थान भजना मंडळीचे अध्यक्ष जावन आशिल्ले मठार सतीश किणी हांनी आमगेलो आसाची तांगेले आज अभिप्राय घेवचे आसाची सकड समाज बांधवांक नमस्कार श्री गुरुभ्यो नमः आमगेला सगळेची देशांत म्हणून सांगता उडपा भजना सप्ताह म्हळ्यार भारी एक नाव पाविला तशी 2008 आमगेला भजना सप्ताह प्रारंभ जावन 108 वर्स जालें तेन्ना आमी 108 दीस अहोरात्री भजन केलेलें आसा तशीच लास्ट टाइम 125 वर्स जालें बदल आमी 125 दीस अहोरात्री भजन केलें आसा आनी तेका व्हडली सौभाग्य कसो म्हळ्यार आमगेले मंगला टायमार एक व्हड एक आमी नगर भजना महोत्सव म्हळ्यार दिंडी म्हणून म्हणटा ती त्या कार्यक्रम दवरलेलो आसा त्या टायमार आमगेले एक सगळ्याची उडपा पेंटेची एक भाग्य कसो म्हळ्यार स्वाम्याले सुदीन ती स्वाम्याले पादुके हांगा येवन पावन त्या कार्यक्रमाक आमकां एक व्हड एक उजवाड दाखयले वरी जाल्लो आसा तें आमगेलें एक व्हडली भाग्य त्या मात्र न्हय मंगलाकय आमगेले संयमीन स्वाम्यान येवन हे कार्यक्रमा अत्यमोग एक जावन एक जेवत तशी स्वाम्यान आमकां अनुग्रह केल्लो आसा हे पुरा आमगेले देवालो अनुग्रह तशीच स्वाम्याले एक आशिर्वाद म्हणून सांगता तशीच आमी देवस्थानांत मस्त बरो कार्यक्रम करता आसा ती आतां रिसंट आमगेले शारदा महोत्सव
भारी विजृंभणे इरता सर ह्या टायमार जाल्यार समेत स्वाम्याले पादुके येवन पावला मात्र न्ही त्या पादुके हांगा 3 दीस आमी त्या हांगा देवस्थानान दवरून ताजे पूजन न्ही केलेलें आसा हें एक आमगेलें एक व्हडलें भाग्य म्हूण सांगता तशी म्हाका हें पुरो पळयतना सुधींती स्वाम्याले तशी सेमीन स्वाम्याले आमगेल्या समाजाक आमगेल्या पेंटेक व्हडलें एक आशिर्वाद स्वाम्याल आसा म्हूण लेखता तशी हांवें हें सुसंदर बारी स्वाम्याल चिरणारी वंदन करता आसा. आमगेले उडपाचे लक्ष्मी व्यंकटेश देवस्थानाचे गौड सारस ब्राह्मण युवक मंडळीचे 2 टर्मांत अध्यक्ष जावन आशिल्ले आनी 8 पेंटा देवू मंजेश्वराचे उडपीचे भागांत रेप्रेझेंटेटीव जावन आनी उडपा देवाले शारदा देवीले मस्त पुरा सेव करून आशिल्ले दीपक शानबाग हांणी आसाची हांगेले आयचे बद्दल 1-2 माहिती घेवया. हांगा आमगेले शारदा महोत्सव समिती हें प्रारंभ जालेले 2002 जाल्यारी हांगा उडपांतू शारदा देवीले आराधने मस्त पुडतुल्यान चोलना येयला तसलो आसा म्हळ्यार आमगेले देवस्थानांतू आमगेले हेरिडेटरी ट्रस्टी अशोक बाळिगमाम हांगेले मनेतनाचे देव तो एक्चुअली तांणी ताजे हें सगळे समाजाक तिगेले सेवा करता तसले एक अवकाश आमगेले उडपा पेंटेक तांगेले घराण्यातुल्यान दिलेलो आसा म्हळ्यार तांगेले घरांत पूजा करून येयला तसलो देव तांणी देवस्थानाक उपशिले कसल्याक म्हळ्यार करू दायना म्हळ्यार उद्देश कसले ना ताजे एक देवाक पूजा करून देवाले एक अनुग्रह त्या देवीले अनुग्रह आमगेले सगळे पेंटाक मेळका म्हळ्यार एक तांगेले उद्देशान तांगेले मालगड्यान आमगेले देवस्थानाक तो देव उपसून दिलेलो जाल्यार मस्त काळतुल्यान ते सान रुपारी म्हळ्यार मुर्ती बरी सान रितीरी आमगेले सप्ता साळेरी दवरून घेवन आमी पूजा करून घेवन आयिल्ले तसले एक आमगेले क्रम हें सादारण एक 75 वर्स पुणी दायत ते शारदेक जाल्यार अशीची आमी आलोचन करतना 2002 आमी चेडवान अशीच बैसून तळ येयले अशी बैसून आलोचन करतना आमी एक कोड्याला म्हणकेची एक हॉट रितीर केल्यार कशी म्हळ्यार एक चेडवांक आमी तेन्ना सान प्राय आमकां चेडूपणारी एक हॉट रितीर केल्यार कशी म्हळ्यार एक अभिप्राय आयलो तशी तेन्ना कसो करचें हाका तेन्ना आमगेले आमी तेन्ना अर्नींग न्ही आमी आनीक स्टुडंट्स तेन्ना आमी शिकता आशिल्लीच तेन्ना कसो करचें सीदा मॅनेजमेंटाले चमकलीची मॅनेजमेंटाले वचून आमकां शारदे व्हड रितीर चलोका म्हूण सांगून एक आश आसा तेन्ना कसो देवाल मनांत कसो आशिल्लो की ते मॅनेजमेंटान कुडले येस म्हणलें बट हांगा फंड्साक प्रॉब्लेम आसा तुमी फंड्स कशी ओट्ट करताची म्हळ्यार कलेक्शनाक ऑलरेडी आमगेले सप्तू चवथी आनी विविध कार्यक्रमाक आमगेले जनाले कलेक्शनाक वचून आमकां आपास आमगेले समाज जनाक आमी टॅक्सेशन केलें म्हण कितें जाता हेवी टॅक्सेशन जाता ताका विंगड ताका अल्टरनेटीव जावन तुमी कसो प्लॅन आसा तुमगेले म्हूण मॅनेजमेंटान आमकां क्वेश्चन केलें तेन्ना आमी एक सांगलें आमी एक प्लॅन दवरलो कसो म्हळ्यार आमीची चेडूं एक 25 जन ओट्ट करून एकल्यान तेन्ना खर्चूय उण आशिल्लो 1,000 रुपये घालचे ओटेक बजेट आमी एक लाख केलेल्या प्रकार एक 30,000 रुपये बजेट आमगेले दवचे पुरो म्हूण आमी कॅल्क्युलेशन करून 25 मेंबर्स आमी ओट्ट केले ते मॅनेजमेंटाले दवरले आमी 25 मेंबर्स ऑलरेडी आसाची कडेन व्हरलेले आमी भायर कलेक्शनाक खंय वचनाची जाल्यार हांगा बशील कडेन देवा प्रतिश्ठ जाले नंतर ऑटोमॅटीक येता म्हूण तशी एक आमगेले प्लॅन आमी एक दिल्ले एक रफ प्लॅन मॅनेजमेंटान कुडले ओपीक दिले आमकां दायत रे तशी कराची म्हूण ओटूच हें शॉर्ट पिरियड भितर म्हळ्यार सादारण चवथी जाले नंतरच हें आमी प्रपोजल दवरलेलें ओटू एक 3-4 दिवस भितर तांणी आमकां परमिशनय दिवन जालें तशी करतना कुडले आमी एक इन्विटेशन कुडले प्रिंट केल्ले एक रिसीट बूक एक कुडले एक समिती दवका म्हूण केल्ले समिती म्हळ्यार कशी तांतू देवस्थाना मॅनेजमेंटाची एक्स ऑफिशियल गौरवाध्यक्ष मॅनेजिंग ट्रस्टी प्लस तदनंतर आमगेलांतलो एक प्रेसिडेंटू आमगेलांतलो सेक्रेटरी आमगेलांतलो एक ट्रेजरर तशी हें करून इमिडिएट एक समिती रचन केलें समिती रचन करून देवाले प्रार्थनेक इन्विटेशन दवरलेलेची सुरेखची हें कसो म्हळ्यार तेन्ना फस्ट मॅनेजिंग ट्रस्टीची आमगेलो देवदास शानबाग म्हळ्यार म्हाका मिगेल मानतो लेखता ताणें येवन सुरे म्हणलें वयर आमगेले हाका 10,000 रुपये मिगेल लेखा बरें फस्ट 10,000 रुपीज मिगेले रिसीट करून सोडी
तुम्ही कसले हेच्च्यान काडचे नाका तुमगेले प्लॅन प्रकार वचू मुखारी आनी पक्कने करतना गर्द चंद करून चंदारी एकमत्यारी कराची केल्ले पक्कने आनी पक्कन तुमकां दुडवाक कसले शॉर्टेज आयले म्हण जाल्यार कसले हेच्च्यान काडका म्हण ना आमी हांव कसो म्हणटा पळयता जाल्यार हें सुरेख सांगचें नाका तुमगेले प्लॅन प्रकार वच्चो म्हण म्हणली तशी त्या स्पॉटरीची एक 1,000चे 2-3 मेंबर्स आमी रेसिट करून सोडले त्या सुरे दिवसूच आमकां एक सादारण 15,000 रुपया आमी लेखिल्ल्या पयशी भायर तुल्यान कलेक्शन जालें ताजे नंतर कसं जालें म्हळ्यार आमगेलेच हांगा एक उद्यमी आमगेले समाजाची एक व्हड उद्यमी तो आमकां बारी क्लोज म्हळ्यार बारी फ्रेंडली जावन आशिल्लो मस्त सिनियर आमगेले पयशी तागेले चमकलेची तागेले वचून तागेले प्रपोजल दवरले अशें आमी हॉड करचें म्हण लेखला वयर आमगेले निमित्त कसन दावको तुमकां म्हणालीच कसं ना कलेक्शनाक तुमी कसन हें करता की तुमगेलो प्लॅन कसं आमगेलो प्लॅन पुरो सांगलें तितलें न्हू हांव हें करता मिगेल लेखा 15,000 रुपया हांव मिगेल लेखा बरय म्हणाली ते आमी लेखिल्ल्या पयशी चड आमकां एक हें आयलें कसं म्हळ्यार ताणय तशी म्हणल्यार तुमी कराची हें पुराचे हाजे सगळेचे हाजे खर्च म्हाका हें करूं साध्य आसा जाल्यार हांव आतां दिना कसं जालें म्हळ्यार हांव एक सुरेख इनिशियल 15,000 रुपीज दिता कडेन व्हरलें कसं असल्यार तुमी समाजाचे घेयाची पक्कन इन केस कसलेय शॉर्टेज आसा म्हण जाल्यार हांव खंडिताची तुमकां कसन दावका मिगेल निमित्त हांव करूं तयार आसा तितले एक एश्युरन्स आमकां मेळटना आमकां कसं की एक भारी एक धैर्य आयलें तशी आमगेलेच हांव आमी लेखील म्हण की एक 25 मेंबर्स जाले ओट्ट करतनाची आमी तागेले 1,000 हागेले 1,000 म्हूण सांगून सुरे वर्साची आमकां एक 1.5 लाख रुपये ते कलेक्शन आमी लेखील 90,000 रुपये 1.5 लाख रुपये कलेक्शन शारदे माणे आमी करूं दिवका जाल्यार फुडेंच आमगेले दावन जाली तशी शारदे आमगे गुडीगार म्हूण आसा आमगेले हांगा कुकी कट्टेंत ताणें आमगेले चवथीचे गणपती पुरो ताणें करची ताका जाल्यार तशीची शारदे म्हळ्यार गणपती करूंक आनी शारदेले विग्रह करूंक मस्त डिफरन्स आसा कित्याक म्हळ्यार गणपतीक बारी एक सिंपल रितीर केल्यार समेत एक सोंडील दवरले कडले गणपतीले एक हें येता हें शारदेक तशें न्ही एक बद एक देवीन येवन बशिल्ली एक फिलिंग्स येवका तशें आसतना ताणें म्हणलें हांव करून दिता म्हूण तशी ताणें एक आश्वासन दिलें तशी ताणें करतना आमी कशी ताका सांगलां ताज्या पशीची आमी लेखिल्ल्या पशी भारी चंद करून ताणें दिलें तशें जावन सुरे वर्साची त्या देवीक पळयतनाची सुरे दिवसाकची कसं जालें म्हळ्यार हांगा आयिल्ल्यान देवाक खाली कापड केलो जाणां कापड दिलें कापडां अंगडीच्यानाची आमगेले उडपा पेंटेचे कापडां अंगडीच्यानाची एक अंगडीच्यान आमगेली एक सुरे दिवसाक मिगेल लेखाक 2 दिवसां तागेले लेखाक म्हूण सांगून 5-6 दिवसाचे कापड स्पॉटारी आयला देवीक हाडका जाल्यार फुडेंची देवीक हांगा हांगा बसकर येयले सुरे दिवसा कापड न्हेसून भांगर येवचें सुरू जालें भांगर मिगेल लेखाक कांकण मिगेल लेखाक वळे मिगेल लेखाक हें कान्नाचे नांका मुगुती असले पुरा सांजसान पुरा आयले तेदो भितर एकल्यान येवन कसं म्हणलें म्हळ्यार इतलो पुरा करतना आमगेल्यान तूं बायल मनीशी म्हण सांगल्यार एक मंगळसूत्र म्हळ्यार एक आनी करीमणी हें एक व्हेरी इम्पॉर्टंट तें इतलो पुरो करून तें एक घालनातलें देवाक चंद दिसना न्हू मरे म्हूण सांगून ताणें एक कास्ताळ्यांनी हें करून हाण दिवन जालें व्हेरी नेक्स्ट डे रेडीमेड आशिल्लें आभरणां वचून घेवन ताणें एक 5.5 की 6 पवनाचें हाण देवाक उपसून जालें तशें जावन 50% ऑफ द भांगर आमकां सुरे वर्स आयला वेंकटरमणाल मनान तूं आशिल्लो अशें पुरो कित्याक म्हळ्यार तें करता तशें जावन देवान आमी लेखिल्ल्या भशेन चंद करून आमगेले मना येवचेच एक कशें की एक चेडूपणांत आयिल्लें हें तें एक आलोचना तें देवान बदल जावन करून हाडलें तशी वर्स गेले तशी हांगाचें एक हें आनी मस्त जनान हांगा हरकी सांगून घेतली तांणी लेखील काम जावचें सुरू जालें तेन्ना भारी एक पुराजनाक एक विश्वासू त्या विश्वासू आजिकय देवादयन दिवस पयशे दिवसू त्या विश्वासू चडतस ताजे निमित्त जन जाल तितलो जन चड येतसची खंय तें जालां म्हळ्यार आमगेले देवस्थानांत खंयचेय कार्यक्रम जाल्यार आमगेले समाजाच्या जनान मात्र येवची आशिल्लें हें देवील एक अनुग्रहा निमित्त आतां कसं जालां म्हळ्यार भाईची जन समेत येवन शारदेक एक पळोवन पांय पडून वचचें जाल्यार एक हें क्रम जाला तशी मध्यंतू आमी मंगळूरचे पळोवन मंगळूरच्या म्हणके दावका म्हूण सांगून मस्त करूं प्रयत्न केले जाल्यार विंगड कडेन वचून जाल्यार आपास ते दाय न्ही आतां कसं जालें म्हळ्यार आपास त्या गुडीगाराला येयची आपास तागे तो नात तागेले चेडूं करून दिता अशेची सो ते चंदायरी
चलतस विसर्जन जाल्यार तशीची आमगेल म्हळ्यार मुला नक्षत्राक प्रतिश्ठे कडेरी श्रवणांत्य म्हळ्यार श्रवण नक्षत्र दिवसू आमगेलें विसर्जन न्ही श्रवण नक्षत्र खंयचे दिवस येता त्या दिवस आमी विसर्जन करचें विसर्जन करून थंय दवरताची कडेरी एकादशी दिवसू म्हळ्यार कसो जाता म्हळ्यार केलो फावटी श्रवण नक्षत्र दशमी तिथीक येता हांगा चंडिका होम आमगेले दशमीक त्या क्लॅश जावन आमकां डिले जाता देवान भायर सरतना 9 9:30 जाल्यार आपा सांगेवन पावतना फाल जाता प्रोसेशन जावन ताजे कितें आमी एक 4-5 वर्स नंतर एक डिसिशन घेतलें कसो म्हळ्यार श्रवणांत्याक आमी विसर्जन करून दवरची दशमी जाल्यार दशमीक एकादशी दिवस श्रवण नक्षत्र जाल्यार एकादशी दिवस जाल्यार शोभा यात्रे मात्र एकादशी दिवसू रात्री दवरचे म्हळ्यार आमी तें एक खंडीत करून घेतलें आतां तें क्रम जावन आयला श्रवण नक्षत्र केन्ना येवं तेन्ना विसर्जन करची कडेन तदनंतर शोभा यात्रे एकादशी दिवस सांजे नंतर भायर सरची वय तेंची म्हळ्यार केलो फावटी 12 गंटे नंतर म्हणत आज आमगेलो सतीश हेगडे आनी तागेले बायल आनी आसाची आमगेले 23 वर्स म्हळ्यार 23 वर्सां दाखून उडपा पेंटेंतू आमगेले वेंकटरमण देवस्थानांत श्री लक्ष्मी वेंकटेश्वर देवस्थानांतू शारदा महोत्सव चलता तसा हाजी बदल हंगेले अनिसिके निमगು ಶಾರದಾ ಮಹೋತ್ಸವ ಬಗ್ಗೆ सांगचे कसं म्हणून कळला युवक मंडळी चे एफर्ट्स मस्त संतो हांनी आमगेले अंगडी बागलाक सोदून घेवन येवन शारदा महोत्सवाचे माहिती पुरो आमकां दिला आमी प्रति वर्सांतू भागी जाता आसा ती आमगेले कसं सहायार्थ आमगेले सुधींद्र गोल्ड फायनान्स म्हणून स्वामेल नांवार ओपन केलेलें आजीक 32 वर्स विजयदशमीक ताका आमी आमची गेल समाज म्हळ्यार आमी एक स्वाम्याक आनी आमगेले हक्का देवाक मस्त हें करून घेवन मुखार वचचे समाज हे समाज कितें गणपतोत्सव शारदोत्सव आमी मुखारी खंयची रिती कामाकय आमी मुखार आसात हें सांगचें कसं की म्हणटा पळय इदु भाग्य म्हणून शारदा महोत्सव देवा पळयतना साक्षात आमगेले अम्मा येद्र आयलें आमकां हें जाता देवान येवन आमकां आशिर्वाद केलेलो एक अनुभव जाता तेवेंतू आज विजयदशमी आज कसं केल्यार देवाले जर आमी खंयची कामां हात घाल्यार सक्सेस जाता म्हणजे आमगेलें एक देवालें हेंच तें खंडीत जाता म्हणजे जाल्यार भारी खुशी जाता त्या देवाल्या पांय देवाल टॅबलरी त्या देवान बसतना आमी तें हांत सरोवरान पावीत करतना आमगेले एक विचित्र आमगेले एक अम्माकच आमी पेटयल तितलें दोळ्याक रुडूक वर येता हांगा तेक समजावन रात्री विसर्जन करतना त्या कीण मम्मान त्या जनगणमन आनी वंदे मातरम सांगतना त्या सरस्वती देवाल पळयत सांगतना मस्त खूश जाता रात्री 2-3 गंटे रात्री त्या पळोवचेक मस्त आमगेलें भाग्य म्हणचेक हांव हें करता 32 वर्सां फुडें 94 इसवी 1994 इसवींतू सुद्दां मिगेल अम्माक स्वामी म्हळ्यार बारी तिनी स्वामी चरणारविंद म्हळ्यार मिगेल अण्ण एकलो हरिकत करतासिलो श्रीनिवास हेगडे म्हणून 17 हरिकत करतासिलो तो 17 हरिकत आतां काल्यार हरिकत खंयी पळोवचें मेळटना जाल्यार ह्या युवक मंडळीच्यान हरिकतेक एक आस्पाद दिवका म्हळ्यार हांव करता की ना की जाल्यार हरिकत म्हणचे मनशाक खंय म्हळ्यार देव म्हणचे एक आडंबर रितीर वता आसा देव त्या जेवचे नज हरिकथा कालक्षेपाक मन्नण दिवका म्हूण हें निमगून घेता हांव कसले म्हळ्यार तो मिगेल अण्णा तो आतां ना दिवंगत जाला तो जाल्यार अच्युतदास लोटो 17 हरिकत करताची भायर देशाक वरे वचून हरिकत केलेलो मनुष्य तिनी आमगेले सुधींद्र स्वाम्यान गोकर्ण म्हणटा स्वाम्यान आनी कैवल्य म्हणटा स्वाम्यान आमकां आशिर्वाद केल्लो आसा आजीके आमगेले ताजे पुरा घरले ताजे डिटेल्स पुरो आमगेले आसा हें हांव कसले सांगता म्हळ्यार देवाले हाजे ओटू आमगेले मनशाले परिश्रम खंडीत जावका आनी तुमी कशें की म्हणलें आज सुधींद्र फायनान्स 3 ब्रांच उडपांत करून नंबर 1 स्थानार गोल्ड फायनान्स आमी करता आसा ती म्हाका स्वाम्याल फुल्ल आशिर्वाद मेळ्ळा आनी ह्या समाजाचे मस्त आशिर्वाद रितीर आज हांव खंयचे एक सेव हांगा देवस्थानांत दिवचे एक शक्तीस म्हूण जाल्यार ह्या समाज कारण म्हणचे हांव मस्त इश्ट पावता आनी स्वाम्याले पादूक आयला म्हणून सांगला ताकाय आमगेलें फुल्ल आमगेलें रेस्पॉन्सिबल आसा म्हूण सांगताची थँक्यू आमगे
आमगेले उडुपी श्री लक्ष्मी वेंकटेश देवस्थानाचे अनुवंशीय ट्रस्टी उडुपी अशोक बाळिगा आनी हांगेल फॅमिली आज आमगेलो आसाची हांगेले हे शारदा देवी महोत्सवाचे बद्दल म्हळ्यार तांगेले अनुवंशीय जावन कशी तांणी पूजन करून येता आशिल्ली ताजे बद्दल माहिती घेवची आसाची. नमस्कार मामा. नमस्कार. हांव उडपी अशोक बाळग म्हणून आमगे काळ बाळग म्हणून फेमस हांगा उडपांत अर्द उडपी आमगेलो अज्जाल आशिल्लो काळ बाळगात उडपी हाजी अब्दुल्ला म्हणून दोग रिचेस्ट हांगा उडपांत आनी आमगेलो मलगाडान 48 वर्स हेरिडिटरी मॅनेजिंग ट्रस्टी जावन हांगा सेवा केला. इतलें मात्र न्हय मुगेलो अन्न ताजे नंतर आमगेलो पुरो वचून मुगेलो अन्न हांगा वॉचमॅन समेत जावन देवाल सेवा केला. तागेले कसलो इच्छा म्हळ्यार मुगेल देव हांव हांगा मुगेलो कसना गेल्यार समेत आमगेलो कुटुंबाचे देवा हांव सोण वचना म्हणून त्या इच्छेर गेलेलो हिंगा फलाभिषेक नाशिल्लो दोनी जावन हांगा हा शारद ताका 100 वर्सां इतिहास आत्ताच न्हय ते मंगळूरचे आचार्य मठ शारद नंतर 1 वर्स नंतर हांगा आमगेले कुटुंबाच्यान शार्ट गेलो शारद त्या फस्ट मार्बाला शारद आशिल्लें तांगा बसकारान पूज वरदेंद्र स्वामीन एक प्रतिश्ठ केलो पत्ता ते शारदा उत्सव मस्त थंय आसता ताजे वेळार बसकारान पूजा करता अशें 1930 ताणें ताजे वेळार बसीन करतना हाणें सांगलें काय वैदिकान तशें एक पण विसर्जन केलें वापस दवरून पूजा करूनच तशें हांव तुमी मातयेचें कोरका म्हण सादां सान एक मातयेची मुर्ती करून हांगा दवरून पुजन करता अशें क्रमेण हांगा केलो युवक मंडळी आनी सुತ್ತमुत्त आशिल्लो मत्स्यानाक मंगळूर वैभवान जातना आमगेलो हांगा शारद कसलो वैभव जावचें न्हय म्हण ताणें स्टार्ट केलो. त्या जावन 23 वर्स तितलो बी ना तो 100 इतिहास आशिल्लेच. आनी विशेष शारदा मातेल कशें म्हळ्यार काही पान वाडचे शारद ना हांगा मात्र अन्नसंतर्पण जावची शारद ताजे खातीर मुगेलो आज्यान एक उंबळ सोडलो त्या कालक्रमाने डिक्लरेशन दिवन गेले थंय दुखून 12 मुडी तांदूळ येवन देवाल सेवा जाता आशिल्ली आनी हांकां 12,000 मुडी तांदूळ आशिल्ले फॅमिली आमगेलो कुटुंब पुरो गेल्ले अशें म्हणून आतां आमगेलें पोजिशन देवान वापस आमकां वयर हाडला. आमी एक्चुअली उडपी मात न्हय कल्याणपूर बाळग उडपी कल्याणपूर खऱ्या बाळग म्हणून आमगेल्या कुटुंबाचें कशें म्हळ्यार पाप पुण्य चड उडपी TMF हॉस्पिटला लागीं आमगेले अज्जाले कर्नाटका केमिकल्स आनी फार्मास्युटिकल म्हणून व्हड कंपनी आशिल्ली 600 जन तांचो काम आशिल्लें कडेन सेकेंड वर्ल्ड वॉर वेळार ಸ್ವಲ್ಪ फायनान्शियल प्रॉब्लम जावन पुरो गेल्ला न्हय जाल्यार आमी आज काल मुगेलो अज्जाल कसा म्हळ्यार सुತ್ತमुत्त आशिल्ले प्रत्येक जन एज्युकेशन दिवका तांणी वयर येवका समाजाचें त्या इंटेन्शनार हांगा शारद गेले आनी थंय तशें हांगा अनएम्प्लॉयमेंट तेन्ना हांगा भारी कश्ट आशिल्लें भारी कश्ट ह्या परिस्थिती तेन्ना टायमार आमगेल्या मलगाडान काम मेळका वचनाचें म्हळ्यार तांणी पुरो ಸ್ವಲ್ಪ तेन्ना स्वातंत्र्य दिन ह्या होराट तसले मनोभावान निमित्त आनी तशें केलां जाल्यार देवाली इच्छा कसां करूं जाय न्ही. हांव मुगेलो एकलो महंत विठ्ठल नरसिंह बाळग म्हणून तो ताण कोटेश्वरांत स्वामी सत्नवा त्या इनाग्रेशन वेळार तांकां चीफ गेस्ट जावन आपयलो वयर आमी कामात मम्माले उलयता मुगे बायलान उलयलो तेन्ना ताणें सांगलें कोणें कोटेश्वर कांत म्हणून तुमगे विठ्ठल नरसिंह बाळग हांगा आमगेलो बुकांत उल्लेख आसा म्हणून आमकां बारी खुशी जाली. तेन्ना मॅनेजिंग ट्रस्टी जावन आशिल्लो वेंकटरमण 2017 हांव हांगा आमगे ट्रस्टीशीप घेतलें म्हळ्यार आमगेलें गेलें म्हण बेजारान ताणें सोडलें कारण आमकां तापत्र सुरू जालें तुमकां देवाल बेजार आसा ओपनीन बेजार आसा म्हूण हांव घेतलें देवाल सेवा करचे खातीर घेतलें विंगड खंयचें इंटेन्शन ना. आनी शारद येलें शारद आमगेल्या कुटुंबाक ब्लड हांव प्रेस रिपोर्टर जावन आशिल्लें मुगेले बायल तुमकां शिवराम कारंत पळोवचो तुमकां तेगेले कॉपी रायटर जावन आशिल्ले ताजे नंतर BSNL काम केलें तें म्हाका 2 जन चले एक चेल्लो शिवरंजन बाळग मुगेलो दू कामाक्षी तो MBA करून एक्सेंचर कंपनी कामास एक काम मेळ्ळां जाल्यार पेटयनी कसान म्हणून मुगे बायल कश्ट जालें ताका कसान कामा पेटोवन चेरड बाळा व्हड करून तशें मुगेल दुयेंत तशें आतां वाडीक गेलो चंद्यार पडला पुरो पमण्यात इतलेंच इंटेन्शन
आणि मेगेल कसं म्हणलं आम्ही अभिवृद्धी आम्ही आयला देवाला अभिवृद्धी झालं होतं दाख पडतंच ना माय त्या घालायला मेगेला आज्यानं इम्पोर्ट करून इटलीत त्या टायमार इम्पोर्ट करून गेला सज्जनो सुखिनो भवन्तु मात्र सर्वजनांनी सर्वजन सुखिनो भवन्तु चांग जाना बरं पण जाऊ का ತಂಗಲ್ಲಿ ನಿಮಗೆ चांग जात ಹೋರಾಟ ಮಾಡಲ್ಲ ಮಹಾಭಾರತ ರಾಮಾಯಣ पळून शिकून झालं आम्ही लाईफ ಅಂತ शिकते कसं माड रामायण कसं नसतं रामाक तगेलं कपी सैन्य बी नवीन काडकोणी ना महाभारत ಅಂತ कशें ताका काल 5 पांडव आनी कृष्ण मिगलांना एक वर्ड सांगताशिल्लें ना दुष्ट बलिष्ठ शिष्ट कनिष्ठ ಕೊನೆಗೆ दुष्ट निकृष्ट सांगितलं तुमका मेगेल कसं म्हणलं आमकां बरेंपण जावं का मस्त जनांनी देवा सेवा करता त्या विशयान अजित पै मस्त काम केलं आता तुम्ही करता असंच आमगेल कसं म्हणलं आमकां म्हाका हाजे काल हांव पयसो काराडाचे सुदंत तीर्थ स्वामी तीर्थ स्वामी दिले कृपा दृश्टीन हांव मेळ्ळां म्हाका आनी दिन आशिल्लें हांव थंगेलो वचून थंगेलो तेन्ना कोटेश्वरान तो बशिल्लो कार मस्त लागलाय काम जावं का आमगेलो आशिर्वाद शारदा सवा तशेंच वर्सा वर्सा विजृंभण जाता आनीक विजृंभण जावं का म्हणून मेगेला अशें हांगा शारदोत्सव स्टार्ट जालो मागीर आमगे 2-3 काडा शारदोत्सव स्टार्ट जाला ते एक लायक एक विशय आतां आमगेलो टेस रक्षता सुधीर भट्ट हांणी हांगा देखून मंगळूराचे शारदेक पळोवन बमणालगरांतू बमणालगर मंगळूरान जाल्यार मंगळूरची शारदे पळोवन उपास उडपाचे शारदेक पळोवचे खातीर हांगा आयिल्ले या हांगेल एक अनुभव निमगू या रक्षता तुम्ही उपास आमगेल्या उडपा येवन शारदे पळोवच्याक बारी खुशीर आयिल्ले सो तुमगेल एक अनुभव कशें हांगा शारदोत्सवान तुमी मस्त सक्रिय जावन आसली पूड देखून तुमगेल एक अनुभव कशें म्हूण सांगेत वा फस्ट ऑफ ऑल सर्वांक नमस्कार वय उडुपी मिगेले कुळार तशें हांव सांज दोकोनय हांगाचे शारदोत्सवाचे विंगड कार्यक्रमांत आमी पार्टिसिपेट केला नवरात्रीचे फुल नवरात्री कॉम्पिटिशन्स जावो तशी भजन करची जावो तशी शारदा महोत्सवांत प्रोग्राम जावची जावो डेलीचे प्रोग्राम जावो प्रत्येकांत आमी एक्टीव जावन पार्टिसिपेटय केला तितले प्रोग्राम्स पळोवन एन्जॉय बी केलेलो आसा आतां होडीकचे तर कोड्याला गेले कोड्यालान थंय मस्त विजृंभणेर करता ती हॉड म्हणटा तसं जाल्यार हे कुळार म्हणजे एक मोग आसता नव्हे कुळारची देव कुळाराचे शारदेक पळोवका वय नव्हे तशें जावन आज येवन शारदेक पळोवन एक गंमत कार्य म्हणयली आज आमगेलो टेसची मुंबईचे GSB सेवा मंडळाचे वाईस चेअरमॅन जावन आसिल तसले श्रीयुता गुरुनाथराव माम हांणी दंपती समेत जावन आमगेलो टेसची माम नमस्कार तुमकां तुम्ही तुमगेले एक जबाबदारी बगे तुम्ही केलेल्या सेवेचे बगे सांगचेलरी कसन सांगू काश हांव वायस चेअरमन जावन आशिल्लो 2 वर्सां ताच्या फुडें हांव सेवा मंडळाचे ट्रेजरर जावन आशिल्लो ते वेळारी गणपतीक आजी भांगार कसलें आसता कितलें भांगार सकट केल्लें आसा की तें कोरोवचो अवकाश म्हाका गणपतीन दिल्लो आनी त्या गणपतीला सेव केलेल्या निमित्त म्हाका मस्त बरें जालेलें आसा म्हाका म्हगेल्या चेडवांक घराक पुराय जाणांक मस्त बरें जालेलें आसा कारण हांव बँकांत आशिल्लो 20 दीस रज घाल न्हू आमी तें भांगार थंय मेल्ट करून फुडें म्हळ्यार आंगवण सांगून घेतिल्लो आनी थंय भांगार पुराय मेल्ट करून आमी 24 कॅरेट्स भांगार आमी हांगा घेवन आयलीं ती स्वर्ण ज्युवेलर्स स्वर्णोद्यमांत थंय तें भांगराचे पुरा कानू सोंडाळी किरीट ताजे फुडें काय जालें 1 कोटी त्या जाणां 1 कोटी करताना आतां तें केलो कोटी जाला तें पुरा करताना म्हाका एक तें देवान अवकाश दिल्लो हांव 20 दिसांक राबून केल्लें आनी ताजे नंतर हांव वायस चेअरमन आशिल्लो मागीर कडेन सहस्र शंकाभिषेक वाराणसीन जालो न्ही हरिद्वारान जाल्ल्या टायमार थंय ते शंकाभिषेक समितीचे जॉयंट ट्रेजरर जावन काम केलें हांव 10 दीस थंय राबिल्लो बद्री मठ उद्घाटन जाताना सुदिंती स्वामी हातान बद्री मठ उद्घाटन जाताना आमी थंय वचून घेवन 5-6 दीस राबून घेवन थंय बद्री मठ उद्घाटनाक हें केलेलें मागीर कडेन म्हाका दिल्लीक ट्रान्सफर जालें थोडं आज कसलें सारस्वत संस्कृती भवन म्हणून थंय स्वाम्यान नांव दिवन घेवन थंय हाका गोपालकृष्ण मुर्ती स्थापन केलेलो आसा प्रतिश्ठ केलेलो आसा त्या जाणा हांव थंय GSB सभेचे दिल्लींत ताजे कार्यकारी समिती सदस्य आशिल्लो
कुंदापूरच्या सिनेमा श्रीनिवास प्रभू तो ते जाणा थंय मुख्य हे जावन आशिल्लो आमगेले कडपाडीच्या वेंकट कामत वेंकट म्हणटात ताका आमगेले सोमण्णाले हांगा उडपी सोमण्ण आसा न्हय सोमण्णाल भाच्चेल बामण तो कडपाडीचो तो सरला आता तागेले बायल हांगा विद्या कामत म्हूण हांगाच आसा मागीर कडेन रे अहमदाबाद आसतना हांव GSP सभेचे कार्यदर्शी जावन आशिल्लो तशींची हांगा बुज्ज आसतना हांव कर्नाटक संघाचे कार्यदर्शी आशिल्लो बँकर्स क्लबाचे कार्यदर्शी जावन काम केलां अशें विंगड विंगड गांवांतांनी पुरा आनी बँकांत आसले निमित्त ट्रान्सफर 3-3 वर्सां जावत निमित्त सगळे देश भोंवला हांव काश्मीरा तकून कन्याकुमारी ताईं तशें भुज तकून अरुणाचल प्रदेश ताईं पुरा ईशान्य भारत पुरा भोंवला तेन्ना आमकां हांगा आचार्य माम आसा न्हू आचार्य मठाचे PB आचार्य तांणी गव्हर्नर आशिल्ले ते तांणी आपयलें आमकां तुमी येया रे म्हूण सांगून तांणी आयले तवळे थंय आमकां तांणी अस्सामान तो भोंवच्याक आनी पुरो तांणी वेवस्था केल्लेली जाल्यार आमी ते राजभवनाची वेवस्था आमी नाका म्हणून सांगलें कसलो म्हणल्यार तांगेले आमगेले मागशी मुखारी पोलीस भोंवता ती सामान्य जना लोट आमकां मेळचें जायना देखून पोलिसांक आमगेलो पोलिसांक हांव सांगलें कसो म्हळ्यार तुमी मागचे येया जाल्यार येद्रा येवं नाका ती म्हूण सांगून थंयच कडेन आमकां वचच्याक एक अवकाश मेळ्ळा सुमार भास शिकला हांव गुजराती उलोवच्याक बरोवच्याक वाजोवच्याक येता मराठी तशींची संस्कृत हांव शिकयता जिकय हांव MA संस्कृत करता आसा फर्स्ट इयर MA जालां सेकंड इयराचे जनवरीन परीक्षा बरोवचे आसा हांवें आनी संस्कृत शिकयता पयर तितलें हांव मूडबिद्रे आयुर्वेद कॉलेजांत चेडो वचून संस्कृत शिकोवन घेवन आयला ह्या वर्साय तांणी आपयलां 9वी बॅचाक येवका म्हूण सांगून अशें आनी GSP समाजांतूय पुरा कडेन काम केलां आनी एक स्वाम्यान सुदिंती स्वाम्याला आशिर्वाद आनी सुदिंती स्वाम्याला काम करच्याक एक अवकाश मेळ्ळेलेचें आमगेलें भाग्य म्हूण सांगून आमी लागतात हांव संस्कृत शिकोवच्याक अमेरिकाक वरके गेला थंय श्रद्धा शिबिरां आनी प्रज्ञा शिबिरां म्हणून चलता 8-8 दिसाचें निवासी शिबिरां रेसिडेन्शियल कारण हांव थंय कॉलेज ऑफ न्यू जर्सी म्हणले कडेन म्हळ्यार US ईस्ट अमेरिकाचे ईस्ट कोस्टांत न्यू जर्सी लागीं थंय कॉलेजांत चलता कारण थंय 8 दिवस हांव थंय शिकोवचें वता आशिल्लो कोरोना पशी फुडें मागीर ताचे नंतर कॅलिफोर्नियांत एक साराटोगा म्हूण सांगून एक रिसॉर्ट आसा व्हडलें रान थंय पुर्ती रान आनी कसन म्हळ्यार जिंके हें पुरो आसतात न्हू आमगेले मध्य वासरू खेळ्ळे म्हूण खेळता आसतात तितलें लायक वातावरण तांतूं हांव थंय 7 वर्सां कोरोना पशी फुडें संस्कृत शिकोवच्या म्हणून वता आशिल्लो आतांय हांगा खंय आपयलें तेगेन थंय सकट वता आसता आतां कोरोना नंतरच आनी तें निवासी शिबीर चलतना निवासी शिबीर चल्ल्यार येवका म्हणून सांगलां आपयलें तवळें हांव वता आनी हांव खंयच्याकय हांव दुड्ड घेना दुड्ड वागतीर हांव करचें न्हय करचें जाल्यार हांव मस्त करूं आशिल्लें आतां हांगा पर्यायाक बशिल्ले सुशींद्र तीर्थ स्वामी आसात सुगुणेंद्र तीर्थ स्वाम्यांनी म्हाका आपयलें आनी तांणी सांगलें कसो म्हण जाल्यार आमगेले आतां त्या जाणा म्हळ्यार तांणी शिश्य घेतिल्लें मात्र तांणी M.Tech कोरून घेवन संन्यास घेतला तांकां संस्कृत येता व्याकरण येता जाल्यार संभाशण येना ते संभाशण शिकोवची तुगेली जबाबदारी म्हूण सांगलें तसो हांव तूं हिरडका लागीं पुतिगे मूलमठाक वचून घेवन 8 दीस थंय वरके विद्यापीठांत शिकयला आनी वापस आतां सांगलां तांणी येवका म्हूण सांगून आतां तांणी आपयलें तवळी वचून घेवन थंय शिकयता मस्त जबाबदार असेल तसं काम तशीची आमगेल समाजाक दिवत असेल एक कोडुगी तुम्ही दिता आसाची तशी आज आमकां तुम्ही शारदोत्सवान मेळ्ळा आसाची शारदोत्सवाचे ಬಗ್ಗೆ सांगचे जाल्यार काल आमकां मायेन सांगिल्लें आसा तांणी पौराणिकाक मस्त एक महत्व दिवन चेडवा शिकोत असेल काम मस्त श्रद्धेरी तांगेले एक भक्तीरी तांणी करता आसाची हाचे ಬಗ್ಗೆ तुम्ही कसन सांगता शारदोत्सव म्हणलें आमगेले आमचे गेल्यांक चड आमगेल्या समाजाक शारदोत्सव म्हणून जाल्यार मुला नक्षत्रा दिसो शारदेक प्रतिष्ठा करून पुरा कडेन शारदेले उत्सव आमी आचरण करतात तितले मात्र आमी घरकड वरके पुस्तकांनी दवर घेवन शारदा पुजानी करतात कसं लाग म्हळ्यार आमगेले चेडवांक पुस्तक म्हण जाल्यार केवल पुस्तक न्हय एका तें एक पुस्तक वाचूचे खातीर आसचें म्हण न्हय तांतूं आमकां ज्ञान मुख्य मेळटा ज्ञान आनी आध्यात्मीक जीवन ताजे विशय आनी सकट कळका म्हण जाल्यार आमी शारदेल्या हातांत केन्नाय पुस्तक दिलां आनी आमगेले देवी आसात न्हय 3 देवी लक्ष्मी सरस्वती आनी पार्वती आमगेले देव पुरा सांकेतीक जावन घेवन पुरा नमने आमकां एक ज्ञान दिवत तसले देवी आतां शारदे केन्नाय बशिल्ले आमी चित्रांत पळयल्यार आमी फातरार बशिल्ले दाखयतात कसलो म्हळ्यार शारदेक शारद विद्यार्जन कोण करता तागेलें जीवन तागेलें बुद्धी दृढ जावन आसता फातरा म्हणून तो चंचल न्हय
कोणाला हातान दुड्ड आसता तागेलें मन चंचल तसो हांवें लक्ष्मी कमला वयर आसा कमल पवंता आसता केदां अशी लुडकल मणस जाल्यार रिप्तोक पडटात तशें जावन लक्ष्मी आशिल्ल्या मनशाला लक्ष्मी दुड्ड आशिल्ल्या मनशाक केदां बुद्धी कसल जाता म्हण सांगचें साध्य ना पार्वती म्हण सांगल्यार चंडिका आतां नवदुर्गे आमी 9 दिसाक आमी विंगड रुपारी सिद्धिदात्री कन्याकुमारी अशी विंगड नांवार आमी देवीक हें करतात म्हळ्यार असुर शक्ती विरुद्ध जावन असुर शक्ती भूलोकांत चड जाल्ल्या टायमार ब्रह्मा विष्णू महेश्वराले त्याग जाणाले अंश घेवन ती पार्वती आसा ती पार्वती दुर्गे जावन घेवन येता तसं हांवें तिका आमी दुर्गा परमेश्वरी म्हणटा ती चामुंडी म्हणटा ती आतां मैसूरान चामुंडेश्वरी म्हणून पूजा करता ती हांगा मुकांबिका म्हणून आसा तशींच विंगड आमगेले हिंदू धर्मांत एक जनांग तांणी तिका मारम्म म्हणून आपयतात आतां कापूंत मारम्म देवस्थान आसा 3 मारम्म देवस्थान आसा आतां उच्चिलांत महालक्ष्मी देवस्थान जालां तांणी सकड केलां हे आमकां दसराचें आनी उत्तर भारतांत दशहरा म्हणटा ती दशहरा म्हणून जाल्यार रावणाक दशकंठाक मारलेले दीस 10 ಮತ್ತೆ ಕತ್ತರ್ಲಲ್ಲಿ ದಿವಸ म्हणून दशहरा म्हणून आज उत्तर भारतांत पुरो रावण दहन आनी करतात दक्षिण भारतांत आमी विजयदशमी म्हणटात विजयदशमी म्हणून आमी ते 2 शब्द विंगड केल्यार विजयदशमी म्हणून सांगल्यार आज दशमी तिथी आश्वयुज शुद्ध दशमी जाल्यार विजयदशमी म्हणून सांगल्यार शमी वृक्षाक पूजा करतात आतां हांव जल्लोला न्ही तीर्थळ्ळींत म्हगेल्या अम्मल कुळार तीर्थळ्ळी थंय आज रामेश्वर देवस्थानात कोण शमी वृक्षाक देवाल उत्सव वता थंय शमी वृक्षाक पूज करतात शमी वृक्षाक पूज करून मागीर देव सोरपेंटा येता शमी वृक्षाक पूज करचे कशें म्हणून सांगलें महाभारतांत गोग्रहण केलेलें तावळी कौरव गोग्रहण केलेल्या टायमार त्या वेळार ताका तें गोग्रहण केलेलें तावळी तें सोडून घेवन येवका म्हळ्यार हानी पुरा मारुवेशांत आसतात कोण अज्ञातवासांत पांडव तेन्ना तांकां तें सोडून घेवन येवका म्हूण सांगून धर्मराय सांगता आमी आतां वयम पंचाधिकम शतम म्हणून सांगून तागेलें एक उत्तर आसा आमगेले वयर शत्रू आयिल्ले तावळे ते गंधर्वांनी द्रौपदीक व्हेल्ल्या टायमार जाल्यार तशींच मुखार आमगेले मध्य आमी येयले तावळे तो शत्रू बुद्धी दाखयता आसा ताका निग्रह करता म्हणून धर्मरायान सांगता तेदणा अर्जुन वचून घेवन ते शमी वृक्षांत बांदून दवरलेलें शस्त्र पुरा हागेले भीमाले अर्जुनाले लकुल सहदेवाले पुरा जनाले शस्त्र तांणी मड्या रुपार बांदून घेवन शमी वृक्षार दवरून आसतात तें त्या दिसाक शमी वृक्षाक पूज करून शस्त्र पूज करून तें तोग्ग देवन घेवन तें शस्त्र घेवन वचून गोग्रहणा विरुद्ध युद्ध करता तें आश्वयुज शुद्ध महानवमी तसो घेवन आमी ते महानवमीक आयुध पूजा करचें तशें जावन आमगेले देवाल हातान तो आयुध आसा म्हूण सांगल्यार आमी बरी आयुध दवरून घेवन देवाल हातान दिवचें न्ही आमगेले वयर शत्रून आयिल्ले तळे आमी ते आयुध उपयोग सुखां तीच आयुध हातां आसलें कसलें प्रयोजन ना जाल्यार आयुध उपयोग सुखां म्हणल्यार आमगेले देवी देवतांनी आमकां एक शिक्षण तें दिल्लें आसा आमी तें खसन केलां म्हळ्यार थंय राबोवन सोडलां म्हळ्यार देवाक शस्त्र दिल्लें आनी पूजा करता आसत जाल्यार आमगेले वयर आक्रमण जालें तवळे आमगेले स्त्रियां वयरी आमगेले बायल मनशां वयरी चेडवां वयरी आक्रमण जालें तवळे आमीच मातशी सरतात तें जावन आयची दिसांत देशांत खंय खंय कसकसान चलता आसा म्हूण आमकां गोत्त आसा त्या वेळार आमी हिंदू समाजाच्यान पुरो ओट्ट जावन घेवन एक जावन घेवन आसून घेवन आसल्यार आमगेले भारत देश व्हरचें साध्य आसा तशीच हे एक संदर्भार तुम्ही मस्त लायक जनाके मना पावची तसले एक संदेश दिलेला आसा मागीर कसन सांगू आज आम्ही सगळे भारत भोंवतना तांणी प्रत्येकडे GSB समाजाचे कमिटीन काम केला तशी हांव सांस्कृतिक विभागांत काम करता आशिल्ली तशी आत्ताय आमकां पुरा समाजा वटू संबंध भारी लायक आसा आनी तांतूय मुंबईचे हे गणपती हांतो आम्ही मेळ्ळेले निमित्त एक 15 वर्स काम केला मिगेल चेडवानय थंय भारी हाजेर काम केला तशी जावन आज मस्त देवान सोम्यान सकट तांकां लायक आशिर्वाद दिवन भारी चांग रितीर आसा ती हांव सांगची कसन म्हळ्यार आमी खंय वचो GSB वट्टूच आसका कसले म्हळ्यार एक उदाहरण सांगता हांव आमी अहमदाबाद आशिल्ले तवळी भूकंप जाल्लो तेन्ना भूकंपान तो मस्त कश्ट आयला आमकां म्हळ्यार आमगेले फ्लॅटां आमकां 15 दीस थंय वच्चू सोणी आशिल्लें बॅन आशिल्लें भितर वचूंक ते वेळार आमी सकट GSBची एक घरा राबिल्ली ती एक दीस रोवणू कोरणू दीस काडलो जाल्यार 2 दीस नंतर आमी भजन चेडवांक कसाने श्लोक शिकोवचे असल सकट कोरणू सादारण एक 20-25 चेडूं आशिल्लीं ती पुरा जनान आमी वट्ट कोरणू भारी चंदायर दीस काडलो आनी ताजे नंतर
आम्ही बॉम्बे येतरी आम्ही अमेरिका वचोंती दुबई वचोंती खंय गेल्यारी समेत आमकां GSB संबंध आसा म्हळ्यार तांणी सकट गणपती हांत येता ती तशी जावन खंय गेल्यारी आमकां खंय दिसना आमगेल कोणी ना ती म्हणून ते एक संबंध भारी लायक आसा तशें जावन हांव सांगचें चेडूवांक जल्तीतले देवस्थाना आपणाडा आमगेल स्वामे आमगेल देव हाजी परिचय दिया आमगेले हे कार्तिक पुन्नम हाजी निमित्तानी चेडूवांक मेळयसिला रे ताजी गोडी तांकां दाखयला रे कसन जत्त म्हळ्यार मुखार समेत तांणी हा आमी गांवां येवका म्हळें एक भावन तांकां आसता म्हणून हांव लेखचें म्हळ्यार सकट चेडूवाल दखून दोन मलगडलते आमी ओट्टू जावन काम कोरका आमगेल GSB तांणी ಒಗ್ಗಟ್ಟಾರ असेल तितले आमगेल समाज वाडोवच्याक लायक ऑप्शन मेळटा आमकां म्हणून सांगिल्लें आसा धन्यवाद ಶ್ರೀಮದ್ ಸುಧೀಂದ್ರ ತೀರ್ಥ ಸ್ವಾಮಿಲೆ ಜನ್ಮ ಶತಾಬ್ದಿ ಆಚರಣೆ ಪ್ರಯುಕ್ತ ಸ್ವರ್ಣ ಪಾದುಕ ದಿಗ್ವಿಜಯ ರಥಯಾತ್ರೆ ಉಡುಪಿ ಪೆಂಟನ್ ತಮಗೆಲ್ಲ ಪಾವಿಲಸ ತಾಜ್ ಬದಲು ಮಾಹಿತಿ ದಿವಚಕ ವಿಷ್ಣುದಾಸ್ ಭಟ್ಮಮಾನ್ಯ ಆಮ್ಗೆಲೊಟ್ಟ ಸಜ್ಜಿ ವಿನಾ ಶ್ರೀ ಸುಧೀಂದ್ರಂ ನನಾಥೋ ನನಾಥ ಸದಾ ಶ್ರೀ ಸುಧೀಂದ್ರಂ ಸ್ಮರಾಮಿ ಸ್ಮರಾಮಿ ಪ್ರಭೋ ಶ್ರೀ ಸುಧೀಂದ್ರಂ ಪ್ರಸೀದ ಪ್ರಸೀದ ಇದಂ ಶ್ರೀ ಸುಧೀಂದ್ರ ಪ್ರಯಚ್ಛ ಪ್ರಯಚ್ಛ प्रथम जानगेनु आमगेले संस्थानाचे आराध्य देव व्यासरूपती नरसिंहाले सन्निधींतू स्मरण करून घेनु तशीची उडुपीचे इष्टाच देव जान आशिल्ले लक्ष्मीपती वेंकटरमणाक सपरिवार देवतांकय मनांतू वंदन करून घेनु शीचे आमगेले गुरु परंपरेंतू विजयेंद्र तीर्थ स्वामी सुकुनु सुकृतींद्र तीर्थ स्वामी आलते दिव्य वृंदावनाके साष्टांग वंदन करून घेनु तशीची आमगेले अतचे आणि नित्य जानगेन आशीर्वाद केलेले तसले प्रातस्मरणीय भागवत स्वरूपी श्रीमद सुधींद्र तीर्थ स्वाम्याले ते दिव्य वृंदावनाके श्री पादुकांके मनसावंदन करून घेनु श्री वर्धमान पीठाधिपती श्रीमद संयमी तीर्थ स्वाम्याले ते दिव्य चरणकमलांचरी वंदन करून घेनु होड एक भाग्याचे आमकां दिवस इत्या म्हळ्यार आमकां एक संयमी तीर्थ स्वाम्यान होड एक अवसर दिल्या इत्या म्हळ्यार आमगेले स्वाम्याले एक जन्म शताब्दी पर्व खालो ते पर्व काळांतू आमकां नानाविध कार्यक्रम आमकां आमगेल्या स्वाम्यान घालून दिला ते एक स्वाम्यान एक व्हड एक सौभाग्य आमकां प्रत्येक समाजा दिल्या जाल्यार आमकां सुदीन तीर्थ स्वाम्यान केदनाय आमगेल समाज म्हणून आमकां नित्य जानकेन आमकां आशिर्वाद केलेलो ते एक आशिर्वाद हाण करतना आमकां वर्देन तीर्थ स्वाम्या पुण्यतिथी पर्व काळाचेर आमगेले संयमी तीर्थ स्वाम्यान स्वताची पादुक ते वृंदावना येद हाण दवरून घेनु स्वाम्यान पादुका पूजन करून घेनु प्रयाण प्रारंभ करून दिला तशीची आभाल भारतांतू तांणी पर्यटन करून घेनु आमगेल समाजांतू प्रति एक समाज बांधवाक बरेपण करून दिवन घेनु तशी पुनः स्वाम्याला एक दिग्विजय पादुका रथयात्रा म्हणून आमगेल स्वाम्यान चालन करून दिलें ते चालन करतना आमकां वर्देंती स्वाम्याल पुण्यतिथी पर्वकालाचेर प्रारंभ केले आसतलें जाल्यार आमकां नित्य जानकेन वर दिवचें आसलें वर्देन स्वामी म्हणटना प्रति एक समाजाक वर दिवन घेवन अनुग्रह केला आशिर्वाद केला तशी प्रति एक गांवांत स्वाम्याले पादूक घेनी असो पुरो आसताना नाजाल्यार स्वाम्यान गेले असो पुरो जाल्यार आमकां प्रति एक समाजाक बरेपणा खातीर तांणी कुंभाभिषेक की नाल्यार सहस्र शंखाभिषेक की प्रतिष्ठा की इत्यादी पुरो करून घेवन आमकां धन्य जावका म्हणून सांगून घेवन प्रति कಡೆ रामा की नाल्या विठ्ठला की नाल्या वेंकटरमणा की तांणी प्रतिष्ठापन करून घेवन आमकां आज भितर खंडीत जावन कसलें उणापण जावन तिणें आज बरेपण जालें आसा म्हणटना स्वाम्याल ते आशिर्वादारी आमकां स्वाम्यान ते प्रति एक उल्लोमचो देव म्हणून आमी सुदीन तीर्थ स्वाम्या सांगताची तशीची बोमचो देव म्हणूची आमी सुदीन स्वाम्या सांगतात जाल्यार स्वाम्याल ते आशिर्वादान प्रति एक समाज हाक जाल्यार बरेपण जाल्या प्रति एक अनुग्रह जाल्यार मेळ्ळा ते मात्र न्ही उडपी पेंटेक पुनः स्वाम्याल एक पादुक रथयात्राक तुमी विनंती केलेल्या संदर्भाचेर स्वाम्यान जायत म्हणून सांगून घेवन पुनः स्वाम्यान आमगेल नवरात्री पर्वकाल म्हणटना स्वाम्यान सुदीन तीर्थ स्वाम्यान नवरात्री म्हणटना कशें न्ही म्हणून स्वाम्यान सांगलेलें इत्या म्हळ्यार प्रति एक समाज बांधवांक आमकां उत्सव नाव सप्ताह जावं इत्यादी आसता जाल्यार आमकां काशी मठाक कशें न्ही म्हळ्यार नवरात्री म्हळ्यार व्हड एक उत्सव म्हणटना नानाविध कार्यक्रम तशीच आमकां वाहना पूजा इत्यादी पुरो जावन घेवन स्वाम्यान ते आशिर्वाद हारी आनी नित्य जावन घेवन वर्षकाळ हें चमकता आसा तशी स्वाम्याल ते आशिर्वाद हान करतना
तुमका जला मन येऊन घेणू पुन्हा आमगेले मस्त घरा जलारी पादुक वच्चा जायनी जलारी पुन्हा एक येऊ का म्हणून मना आयचं दवरून घेणू उडपी पेंटेन झलारी विनंती केले संदर्भाचेरी नवरात्री पर्व खालाचेरी आमगेले स्वाम्याला पादुक उडपी पेंटेन पावली म्हणताना ते आशीर्वादाना अंगा जलारी ते शारदा माताले देवीले मस्त विजृंभणेरी कार्यक्रम जलारी घटले असं म्हणताना स्वाम्याला ते आशीर्वादान ते मात्र नाही स्वाम्याला एक पादुक स्वाम्याला एक पादुक आमगेले ते शारदा देवी एद्र हान दवरून घेणू तांगेल ते आशीर्वादान देवील दाखल ते आरती स्वाम्याके दाखवून घेणू धन्य झान घेन आमगेले समाजा प्रति एकला नाही सुदीन ते स्वाम्याला स्तवन सांगून घेन नमस्कार घेन तांगेल कसं नाही का पुढे कोण आशीर्वाद मिळाला की ते आशीर्वाद दिलारी आमका मिळला तशी जी स्वाम्याला ते आशीर्वाद हारी पुन्हा स्वाम्यानं एक मस्त कार्यक्रम आमका सैमिंती स्वाम्यानं घंतून दिला तंतोले प्रथम जाऊन घेणू इथे म्हणारी फलोध्यान कार्यक्रम फलोध्यान म्हणताना आमका मना येऊ पर मला सुदीन ते स्वामाका अत्यंत प्रीती असलेली मलारी झाड होऊन घेणू ता होड वृक्ष जाऊन घेणं ताज जसले फल आमगेले देवाक समर्पण घेऊन आमगेले शिष्यवर्गा देव का म्हणून होडे का मना इच्छा असलेली जलारी स्वाम्याक मस्त उणापण असून घेऊन जलारी आमगेले सैमिंती स्वाम्यानं सुदीनजीत स्वाम्याले फलोध्यान कार्यक्रम चालन करून दिले तेव्हा आमका आता मस्त होड सिक्कीन तो नाला पेंटे बोरा रोक खंडून घेणू आमका मस्त एका कष्ट तास म्हणताना एका शाख्या असो पुरो कसनेचे एका विषय असो पुरो जलारी आजी आमका पुन्हा स्वाम्यानं होड एक जबाबदारी देऊन घेऊन आमगेल पेंटे एक जनाक आशीर्वाद मिळाला तशी ते आशीर्वादान करताना फलोध्यानाचे ते फल सुरवेरीची आम पडलेले एक संदर्भाचेरी कशें म्हळ्यार आमगेले घोश्रीपरांतू आमगेले सैमिंती स्वामी विराजमान जावन घेवन येयलेले एक संदर्भ आसलेलो ते संदर्भाचेरी आमकां फुडें एक 3 महिने फुडेंची आमकां स्वाम्यान फलोध्यान म्हळेलें एक पुरो दिलेलें ते दिवन घेवन ते 3 महिने 90 दिवस नंतर ताका एक पेर जावन घेवन सन फल सुपुरो ते होड जावन घेवन पिकून घेवन आमगे घोश्रीपुरेशाक निवेद करून जावन ताजे नंतर सुक्रीन स्वाम्या निवेद करून ताजे नंतर आमगेले स्वाम्याल होवन दिले तर स्वाम्यान एक विशय सांगिल्लो कसो म्हळ्यार आमकां हें फल निवेद केलो रे आमी प्रति एक धन्य जाल्या इथे म्हळ्यार सुदीन ती स्वाम्याल ते आशीर्वाद हाना जाला म्हणून स्वाम्यान सांगिल्लें हें प्रति एक शिष्यवर्गान ते स्वीकार कोरका तें प्रति एक औषध म्हळेलें एक मना येवका इथे म्हळ्यार स्वाम्याल ते आशीर्वादान आमकां मस्त बरें जाल्या तशी आज पुनः स्वाम्यान जाल्यार ते बरेपण कोरका ती स्वाम्याल ते इच्छा परिपूर्ण जाल्या म्हणून स्वाम्याक जाल्यार भारी खुश जाल्या तशी स्वाम्यान ते फलोध्यान कार्यक्रम दिला ते मात्र न्ही दोनीचे कसं ना म्हळ्यार स्वाम्याल ते आशीर्वादान केलें नाही स्वाम्यान नामसंकीर्तन कोरका म्हणून सांगिला जाल्यार ते नामसंकीर्तन जाल्यार मस्त उणापण जाल्यार दिसून येता आसलें म्हळ्यार फुडें पुरा नामसंकीर्तन एक घरां जाल्यार करता आसलें देवस्थानां करता जाल्यार काळांतुल्यान मस्त उणापण जाल्यार दिसून येता आसा म्हणटना स्वाम्याल ते आशीर्वाद हारी घर भजन म्हणून प्रारंभ केला ते प्रारंभ करतना स्वाम्यान जाल्यार सांगिला जन्मशताब्दी पर्वकाल मात्र न्ही आनी नित्य जावन घेनो स्वाम्याल एक उडघासाक प्रति एकल्याने एक घर भजन कोरका म्हणून स्वाम्यान आशीर्वाद दिलेलो तेच प्रयुक्त जावन घेवन उडपी पेंटे जाल्यार मस्त घर भजन इत्यादी पुरो जाता आसा स्वाम्याल ते आशीर्वाद आणखी मुखारसून कसलेंच उणापण जावन तिणें योग रुपार जावका म्हणून स्वाम्याल जाल्यार ते मागून घेवन तशीच स्वाम्याल ते आशीर्वादान मस्त आणखी जाल्यार मुखारचे पिळगे हें दाखोवन दिवका म्हणून सैमिंती स्वाम्यान ते आज्ञा दिले परिपाल जावन घेवन आम्ही एक शिष्यवर्ग आम्ही करता आसाची मुखारसून जाल्यार छंदरीधीर योग रुपार करमचें आसलेलें मना ते वेदवी आसूं तशी वेंकटरमण देवान तशीच आमकां सुदीन स्वाम्यान तशीच आमकां सैमीन स्वाम्यान जाल्यार आशीर्वाद कोरका ते मात्र न्ही आनीक हे जाल्यार मस्त कार्य स्वाम्यान ते अनुग्रह केलो तंतोले एक कसन म्हळ्यार कोटी गायत्री यज्ञ तेवें बटमामा जबाबदार दिन घेवन चंद्यायेर योग रुपार कोरका म्हणून मना इच्छा दवरल्या ते एक इच्छा दवरले प्रकाराचेर प्रति एकल्याने जाल्यार ते कोटी गायत्रीचे कसं गायत्री म्हणतो जोपस की ते स्वाम्यान ते आशीर्वादान करतना ते धिवन घेवन प्रयुक्त जावन घेवन करता आसाची स्वाम्याल ते आशीर्वादान फुडें जाल्यार ते चमकेलें जाल्यार फुडें मस्त कश्ट जालें जाल्यार आतां आमकां कश्ट पुरो दूर वचून घेवन आजी आमकां ते करचें आसलें एक व्हड एक भाग्य आमगेले सैमिंती स्वाम्यान दिलें ते मात्र न्ही प्रति एकल्यांक जाल्यार कसकसान एक इच्छास की ते परिपूर्ण करून घेवन स्वाम्यान खंय पादुका गेल्ली की प्रत्येक पेरी आमगेले सैमिंती स्वाम्यान व्हड एक विशय सांगिला कसला म्हळ्यार पादुका गेले नंतर
आमकां मस्त जाणां बरेपण जाल्या म्हणून सैमी ती स्वाम्यान सांगिला इथे आम्हाला पादूक तसताना जाल्यार साक्षात सुदींती स्वामीच प्रति जाणां जाल्यार गोतना जाल्यार स्वाम्याल ते आशीर्वादान प्रति एक घरा जाल्यार आतां उडपी पेंटेन जाल्यार येयल्या मस्त 6-5-7 दिवस पर्यंत स्वाम्यान नाना कडेन घराक विनंती केले प्रकाराचेर स्वाम्यान ते वचून घेवन तांगेल मनांत कसन एक चांग विषय की नाल्यार कसन तांगेल मनाक कसन कष्ट की ते स्वाम्याल ते चरणाचेर दवरतना स्वाम्यान ते सत्यान स्वीकार करून दिन घेवन तांकां बरेपण करून आशीर्वाद दिता ते मात्र न्ही पयर जाल्यार स्वाम्यान सांगिला मस्त जाणां जाल्यार सांगिला कसन म्हळ्यार एक किट्टेड निर्माण करूं का म्हणून मना हांचे दवरलेली एक जागो मेळ्ळी जाल्यार स्वाम्यान ते पादस्पर्श जाले निमित्तान ते आमगेले स्वाम्यान तांगेले शिष्यान ते सैमी स्वाम्याले तांगेले शरणाचेर वचून घेवन तांणी समर्पण केलें स्वामी आमगेले स्वाम्याल पादूक येयले नंतर आमकां जागो मेळ्ळा तशीच आमकां किट्टेड निर्माण करचें आशिल्लें व्हड एक भाग्य मेळ्ळा म्हणून स्वाम्याल ते एक आशिर्वादारी तांकां मस्त बरें जाल्या तशी पादूक म्हणलें केल्यार साक्षात सुदींती स्वामी म्हूण प्रति जाणां गोत तसो जाल्यार मुखारसून आमी पुनः सांगता केला म्हळ्यार आमगेले स्वामी आमकां समाजा बरेपण करून दिल्या आमकां कसं स्वाम्या मस्त कश्ट आशिल्ले आसता पुरो जाल्यार प्रति एक विशयान स्वाम्यान ते आशिर्वाद दिला ते मात्र न्ही स्वाम्यान नवती वळेरी स्वाम्यान ते आशिर्वाद धारण करतना आमकां एक व्यासोपासना म्हणून प्रारंभ करून दिलेलो ते व्यासोपासनान स्वाम्यान खंय सांगता म्हळ्यार ते व्यासोपासना अशी बरयलेली न्ही रे वेदव्यासाले उपासन कोरका इथे म्हळ्यार वेदव्यासान आनी नित्य ध्यान घेवन सेवन कोरका पूजन कोरका म्हणून हरिद्वार क्षेत्रांत व्यासोपासनाचे ते एक प्रारंभ करून दिलेलो ते नवती वळे जाल्यार हा स्वाम्यान एक विशय सांगलो वर्सा एक पाटी ते व्यासोपासना करून घेवन ते कसकसान स्तोत्रस की ते पुरा पारायण करून घेवन अशी वेदव्यासा सन्निधी हेन घेवन ते पताकी धरून घेवन सुतुकान घेवन ते वेदव्यासाले उपस्थितीरी स्वाम्यान ते व्यासोपासन दिली व्यासोपासना करून दिवं का म्हणून स्वाम्यान सांगिल्लें तेच प्रकाराचेर योग रूपार जाल्यार मस्त गांवांतल्यान गेल्या तशी मस्त जाणां जाल्यार ते पूजन केला पुनः स्वाम्याल एक जन्मशताब्दी पर्वकालाचेर व्यासोपासन करूं का म्हणून स्वाम्यान सांगिला ते व्यासोपासना जाल्यार कशें उणापण जातलें उडपी पेंटेन जाल्यार व्यासोपासन करचें आसलें भाग्य स्वाम्यान ते अनुग्रह करता स्वाम्याल ते आशिर्वादान आमगेले पेंटूदार दिला ते मात्र न्ही आमकां फुडें साकून मलगड स्वामी साकून आशिर्वाद वर्देंती स्वाम्यानाची प्रतिष्ठापन करून घेवन आमकां बरेपण जालेलें जाल्यार पुनः ते वर्देन स्वाम्याल ते आशिर्वादार प्रारंभ करून देन पुनः स्वाम्याल ते आशिर्वादारी आज आमगेले स्वाम्याल पादूक 30 तारीखेक हेन पावले आसा म्हणटना 3 दिवस सारदेल ते उत्सवान ताजे नंतर स्वाम्याल ते एक आशिर्वादान प्रति एक घराक प्रति एक मंदिरांत वचून घेवन स्वाम्यान कसन एक तांगेले मनांत इच्छस की ते स्वाम्याल ते चरणाचेर दवरतना स्वाम्यान ते सत्य करून दिला आनी के मुखारसून योग रूपार छंद ते करूंक येवचें आसलें भाग्य आमकां आमगेले समाजाक आमगेले पेंटेक तशीच आमकां कसलीय मनान जाल्यार दुख्ख आसता नाल्यार आमी कसलीय चुकामुकी फुडें सुदीन स्वाम्याल केले आसता पुरो गोत्ता संगीत ना अशी जाल्यार ते प्रति एक विशयान स्वाम्याल ते आशिर्वादारी कसन आमगेले चुकामुकेस की स्वाम्याल ते घेरी स्वाम्याल ते पादुकार अर्पण केले मात्रेन आमकां पेंटूदार जावका तशी मुखार पिळगी घे जाल्यार ते भजन इत्यादी पुरा नामसंकीर्तन करून घेवन धन्य जावन घेवन मुखारसून प्रत्येक घरान जाल्यार ते भजन जावका तशी व्यासोपासना जावका स्वाम्यान कसन सांगल्या ती आयका ते आमकां प्रति एक समाजाक एक आवश्यकता म्हणलेलें जावका इत्या म्हळ्यार मुखार पिळगे जाल्यार मस्त विष्णु सहस्रनाम की इत्यादी पुरा उणापण जाता म्हणटना पुनः स्वाम्याल एक जन्मशताब्दी पर्वकालाचेर गायत्री जपुकी तशी विष्णु सहस्रनाम म्हणून का म्हणून स्वाम्यान सांगिल्लें तशीच स्वाम्याल ते आशिर्वादान प्रति एक समाधान विष्णु सहस्रनाम की व्यासोपासन की ते मात्र न्ही भजन की इत्यादी पुरो करून घेवन स्वाम्यान धन्य जावका आनी के मुखारसून कालखळाचेर प्रत्येक जाणांनी जाल्यार इतिहास सांगता म्हळ्यार स्वाम्यान प्रत्येक रुपारी खंयची एक आमी स्वामी ना सुपर आसतना जाल्यार मुख्य प्राणांतर्गत जावन घेवन स्वाम्यान आमकां मस्त बरेपण केला आमी शारदोत्सव समितीच्या सेवा काउंटरांत आसाची हांगा निमगूय आमी आनी सेवेच्या डिटेल्स आमकां दिवचे आसाची अशोक कामत माम आमगेलो आसाची कामत माम हांगाची एक शारदोत्सव समितीचे सेवा काउंटरांत आमी सांगचे जाल्यार कसन पुरो सेवेचे बगी तुमी माहिती दिताची हांगा मेन सेवे म्हळ्यार होंटी भरची आनी कुंकुमार्चने आनी तुमी कसल्यांची काणीक आनी दिवचे आसल्यार काणीक दिवं येता
आणि अक्षराभ्यास करचे असल्यार हें करता आनी मेन म्हळ्यार मुत्तैद होंटी भरचे आनी कुमकुमार्चने करचे सेव हे वर्ष सेवेच ಬಗ್ಗೆ सांगचेले बजकांनी येवन कशी तुमगेला हांगा इन्वॉल्व जालेले बजक मस्त जन येवन घेवन लायक रितीन सेवनी करता आसताचे त्या प्रति वर्ष तशींची बट ह्या वर्ष चड जन आशिल्ले तशें दिसता आसता आमकां आनी लायक सेवनी करता आसतात जन शारदोत्सव म्हणटना चेडवांके संभ्रमो सडगरू चड आसतके तशेंच आमकां एक चेडवाल ग्रूप मेळ्ळेलो आसा भारी एक उत्साह आसत तांणी उलोवच्याक शारदोत्सवाक तुमी केन्ना एवरी इयर येता की येताची हांगा तुमकां कसन खूश जाता मस्त आम्ही डान्स आनी करतात तेन्ना आमकां खूश आसता उडपा शारदोत्सवान कॉम्पिटिशन्स मस्त आसा म्हूण आयकलेचे आमी सो तुमी पार्टिसिपेट केलेले आसवा वय खंयच्यान परा पार्टिसिपेट केला मस्तांच केल्या हां प्रायजांनी मेळ्ळलें की तुमकां वय प्रायजय मेळ्ळा वय सो तुमी कशें सांगपाची आम्ही मस्त डान्स केला ड्रॉइंग कॉम्पिटिशनाची आमकां विंगड पुरो कॉम्पिटिशन पार्टिसिपेट केला पूरा कॉम्पिटिशन्सान पूरा पार्टिसिपेट केला प्राइज मेळ्ळलेस की अथवा नाटक केलेलेस की डान्स केलेलेस की कसन केलं तुम्ही वय आम्ही नाटकान लास्ट डान्स केला आणि सेपरेट डान्स केला प्राइज मेळ्ळा खुशी येत तुमकां स्कुला रज दिल्ले तदना नवरात्री आयिल तदना घरांत एक गम्मत हांगा येवन देवस्थानांत एक गम्मत नवा सो तू कसन केलं बाबा हांव डान्स केला तू डान्स केला प्राइज मेळ्ळा की तुका वय प्राइजय मेळ्ळा खुशी जाल्वा वय आता इतले जणांनी ಒಟ್ಟು करून प्राइज खंय दवरला घरा ಒಂದೊಂದು जल्ला प्राइज सो आज तुम्ही कसन करू असं आज आम्ही नाटक पळोवचें की नाटक पळोवचें आसा आनी हांगा जेवण आयलेलीची देवस्थानात जेवण म्हळ्यार खुशी येतवा कसला खुशी येता अम्मान केलेलं गिंत लायक असतो वय ओके सो शारदोत्सव म्हळ्यार तुमकां खुशी आसता नवा सो शारदे पळोवन कसं ना देवाला मागून पुरा घेवन चल्लावा वय देवाला मागून घेवन चल्ला खुशी येईल तुमकां शारदे पळोवन छंद दिसता आसलो आमगेल शारदे नवा सो अनेक बंद वचून पांय पडवस की कितले बंद पांय पडताची येवन येवन मस्त बडी येवचे भितर येवचे देवा पांय पडचे ओपास भायर वचचे ओपास देवा पांय पडचे नवा शारद तेशीची चेडवांक मस्त अट्रॅक्ट करतके आनी तुमगेलें तोंड पळोवका म्हण दिसतके कशें आमी शारदे पळोवका म्हण येता की तशीची आवसून दिवचे एक मोग तुमकां ते शारदेल देखून मेळटा आसा नवा सो लायजो तुमकां सकाळांक जायतवा ओके तुमी शारदोत्सव आयलेल वा कसन केलं शारदोत्सव येवन डान्स भजन म्हणला गेम्स पुरा खेळला आता म्हाका कितले प्राइज आयला म्हण सांगात आनी पुरा जणांनी सांगून जालें म्हाका कितले प्राइज आयला म्हण तूं कितले आयला प्राइज तीन प्राइज सो घरा व्हरून दवरला प्राइज सो खुशी येता शारदोत्सव येवच्याक स्कुला कशी रज आसा हांगा घेवन गम्मत जाता न्हवा सो तुमी गम्मत केली रजेरी नवरात्रीन तूं पुरा देवाला अवतार आनी पुरो पळोवन गम्मत जाल्व तुमकां खुशी जाला ओके आमगेलोटू उडुपी जिल्हा अथलेटिक असोसिएशनाचे अध्यक्ष जावन आसले हरिप्रसाद राय हांणी आमगेलोट आसाची हांकां उलोवसोया आमी सर नमस्ते सो शारदोत्सवಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀರಾ ನೀವು ಸೊ ಶಾರದೆ ಮಾತೆಯ ಅನುಗ್ರಹವನ್ನು ಪಡಿತಾ ನಿಮ್ಮ ಒಂದು ಅನುಭವ ಉಡುಪಿಯ ಶಾರದೋತ್ಸವದ ಬಗ್ಗೆ ಏನು ಹೇಳ್ತೀರಾ ನಮ್ಮ ಉಡುಪಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಐತಿಹಾಸಿಕವಾಗಿ ರಾಜಕೀಯವಾಗಿ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕವಾಗಿ ತುಂಬ ಉತ್ತಮ ಒಂದು ಇರುವಂಥ ಸಮಾಜ GSP ಸಮಾಜ ಗೌಡ ಸಾರಸ್ವತ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಎಲ್ಲರಲ್ಲಿ ಒಂದಾಗಿ ತನ್ನಿಂದಾದಂತಹ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವೇತನ ಸಮಾಜ ಸೇವೆಯನ್ನು ನೋಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದೇನೆ ಮತ್ತು GSP ಮತ್ತು ನಾವು ತುಂಬ ಚಿಕ್ಕಂದಿನ ಒಟ್ಟಾಗಿ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಉಡುಪಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಬಾಲಿ ಬೆಳೆದಿದ್ದೇವೆ ತುಂಬ ಉತ್ತಮವಂಥ ಸಮಾಜ ಯಾರ ತಂಟೆಗೂ ಹೋಗಲ್ಲ ನಿಮ್ಮಿಂದಾದಂಥ ಸಮಾಜ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಡುತ್ತಾ ನಿಮ್ಮಿಂದ ನಮ್ಮ ಈ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಏನೆಲ್ಲ ಕೊಡುಗೆ ಕೊಡ್ಬೋದು ಅದನ್ನು ಕೊಡುತ್ತಾ ಬಹುತೇಕ ಎಲ್ಲರೂ ತುಂಬ ಉತ್ತಮ ಮನಸ್ಸುಳ್ಳವರು ತುಂಬ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಈ ಉಡುಪಿಯಲ್ಲಿ ಬಹುಶಃ ಮುಂಚೆ ತುಂಬ ಚಿಕ್ಕ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇದು ಆಗ್ತಾಯಿತ್ತು ಇತ್ತೀಚೆಗೆ ತುಂಬ ದೊಡ್ಡ ಬೃಹತ್ ಗಾತ್ರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಶಾರದಾ ಮಾತೆಯ ಪ್ರತಿಮೆಯನ್ನು ಇಟ್ಟು ನೀವು ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ತುಂಬ ಒಂದು ಉಡುಪಿಯ ಒಂದು ಮುಂದೆ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಈ ನಿಮ್ಮ ಲಕ್ಷ್ಮೀ ವೆಂಕಟರಮಣ ದೇವಸ್ಥಾನ ಒಂದು ಐತಿಹಾಸಿಕವಾಗಿ ಒಂದು ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಸೇರುವಂಥ ಕೆಲಸ ನೀವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ತುಂಬ ಒಳ್ಳೆಯ ಜನಾಂಗ ನನಗೂ ಇವತ್ತೊಂದು ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ನಿಮಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು ಈ ಶಾರದಾ ಮಾತೆಯ ಈ ಪೂಜೆ ಹೀಗೆ ಬೆಳಗಲಿ ಮೈಸೂರು ಉಚ್ಚಿಲ ಕಾಪು ಇದ್ದಾಗೆ ನಿಮ್ಮ ಈ ಶಾರದಾ ಮಹೋತ್ಸವ ನಮ್ಮ ಉಡುಪಿದೊಂದು ದೊಡ್ಡ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಒಂದು ಇವೆಂಟ್ ಆಗಿ ಬೆಳೆಯಲಿ ಅಂತ ಹಾರೈಸುತ್ತಾ ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು आमगेलोटे सर
ಹಾಸ್ಯ ಕಲಾವಿದ जावन भारताद्यंत मात्र नाही आंतरराष्ट्रीय मट्टांती नाव घेतील तसले संध्या शणै माय मये तुम्ही शारदोत्सव आयिला सची शारदा मातेल अनुग्रह ಬಗ್ಗೆ तुमगेल हांगाचे एक अनुभव कशी म्हण सांगितवा हे एक नमने कश म्हळ्यार आमगेले एक गांवचे एक व्हड उत्सव आनी तांतूय चेडवान पुरा जनान सहकार दिवन आतां तेवे हांगा युवक मंडळ म्हळ्यार इतले लायकच म्हळ्यार तांणी एक नमने तांगेलें डेडिकेशन आमी निजोन ते वळखा जाल्लेंची मागीर तांकां 7 दिवसाक हांगा मालगडी आसा ती महिला मंडळ आसा आनी भगिनी वृंद म्हूण आसा अशें हांणी पुरो विजृंभणेरी हांगा देवीक केन्नाय थंय हे आनी दिवन सेवे दिवन तांगेले भजनेचकी आनेकी दिवन भारी लायक करून हांगा कार्यक्रम करता ती मागीर हांगा सांस्कृतीक कार्यक्रमय मस्त जाता कालने पयर म्हाका एक हांगा सन्मान दवरलेलो म्हाका भारी खुशी त्या म्हळ्यार आमगेल्यान ते एक सांगता ती आमी खंय सन्मान घेतल्या पशी आमगेल गांवां घेतल्यार ताका एक मॉल चेड तशी पयर म्हाका एक हांगा सन्मान केलो तशी हांगा प्रती एक फावड जालेली प्रायज जालेली आनी पुरा नाटक म्हणलें फॅन्सी ड्रेस म्हणलें आतां पळय चेडवाक कितले प्रायज आशिल्ले म्हळ्यार त्या पुरा हांणी उत्तेजन दिवच्या वचून जाल्लें न्हय म्हणून अत्यंत विजृंभणेर जाता शारदोत्सव आतां परा मेरवणीक आसा खंयची लोक हांगा मैसूराक कुद्रोळीक सकड वच्चे आसा त्या पळयल्यार आमगेल कांय उण येना ताजे ताका कंपेर केल्यार आमगेल गांवांत तांतूय आमगेल शारदे म्हणटाना तांत एक आमगेलेपण एक आसता त्या दुखून आमकां आमगेल उडपा गांवां आसून हांगा प्रती एक सांस्कृतीक कार्यक्रम जावो हांगाचे पुरा विशेष कार्यक्रम जावो आनी जेवण आजी जेवण पळय गसल लायक जाला एक तांबूड म्हळ्यार आमगेले हाता आनी केपर म्हळ्यार आसा तशी हजार गटल्यान येवन जेवन वताची तांकां आनी वाडतले आनी नया विनयार वाडटा ती त्या दुखून भारी संतोश आमी उडपाची म्हूण सांगून घेवचे भारी प्राऊड फील करता आमगेलोटू आचार्य मठाचे रघुराम आचार्य भटमामा सची भटमाम नमस्कार नमस्ते शारदोत्सवाक तुम्ही हांगा येयला सची शारदा मातेल अनुग्रह म्हणचीकिंत तुम्ही शारदा मातेक एक पूजन करची पळोवच्या पुरोची अथवा प्रति एक हांगाचे एक चेडवाल एक काम तांगेले एक युवक वृंदाचे एक ओगट तुम्ही पळयता आयल्याची हाजे बगे तुम्ही कसन सांगू आशपा प्रथम जावनगेनु या कुंदेंदु तुषारहारदवळ या शुभ्र वस्त्रान्वता या वीणा वरदंड मंडितकर या श्वेत पद्मासन विशेष नवरात्रीचे नवरात्री 10 दिवस देवीला आराधन ते देवीला आराधन करताना आम्ही विशेष जावन घेनो एक तामस राजस आणि सात्विक हे तिन्हीची आराधन ते जाते प्रथम अंतु तामस आराधना तदनंतर महालक्ष्मीला आराधना तदनंतरचे मूला नक्षत्राक सरस्वतीला आराधना आम्ही करतात विशेष जावन आमगेले गौड सारस्वत ब्राह्मण समाजांत भितरी तांतू माध्व संप्रदायांतू आम्ही सरस्वती आराधना विशेष रीतीने करतात मूलादौ प्रतिष्ठापनम उत्तराषाढे पूर्वाषाढे अर्चनम उत्तराषाढे बलिप्रदानम श्रवणांत विसर्जनम म्हणून सरस्वती आराधन केन्ना का म्हणून सांगितलंस ताजे प्रकार गेले तेन्ना आमगेलांतू अनेक संप्रदाय वरेक घरांतू ना थोडे मठांतू आमी व्यासपूजा करची व्यासपूजा म्हळ्यारच एक सरस्वती पूजा म्हणून सांगितलंस तसं व्यासपूजे सरस्वती पूजे ते एक अविभाज्य अंग एक नाण्याचे 2 तोंड म्हणून सांगत व्यासान कसं दिल्लें म्हळ्यार ज्ञानाभय दिल्लें सरस्वतीन दिल्लें बरें ज्ञान आनी अभय नवरात्रेचे 9 दिवस ती भयंकरी जावन घेवन आसता अभयंकरी जावन घेवन आसता दुष्ट लोकांक नाजाल्यार एक काम क्रोध मद मत्सर मा हे आशिल्ल्यांक ती भयंकरी जावन घेवन की ना राजस गुण आसून घेवन सात्विक गुण आशिल्ल्यांक ती अभयंकरी जावन घेवन भयनाशिनी जावन घेवन रक्षण करता एक आवस विशेष जावन घेवन एक शारदा महोत्सवाक आमी विशेष जावन कसनाक ताका महत्व दिवका म्हळ्यार विद्या दिता विद्यान कसं जाता एक मनुष्य
एक मत्ती कशी एक कच्चा जाऊन नसकी तक एक परिपूर्णते येऊ का म्हणून गेलं तकला एक ज्ञान संपादन जाऊ का ज्ञान संपादन झालं म्हणून गेलं तो आम्ही जीवन कसं नाही येईल ती नर मनुष्य जाऊन घेऊन गेलो या मनुष्य जाऊन नाही तर आम्ही कशी जीवन कर का खंयचे रीतीन आम्ही चोलवच का समाजात आम्ही कशी वच का म्हणून पुरा कर का म्हणून गेलं ज्ञान जाऊ का ते ज्ञान जाऊ का म्हणून गेलं रे विद्या जाऊ का काही ते विद्येचे अधिदेवता कोण के म्हळ्यार सरस्वती तसंच ते सरस्वतीला आराधन केलं मात्राना आमकां ते ज्ञान प्राप्त जाता म्हणून आराधन म्हळ्यार कसं नाही खाली आम्ही एक मूर्ती दवरून तिका आराधन करत नाही ना नवरात्री दिवस तिका एक पूजन पुस्तक दवरून घेऊन ते आराधन केलं म्हळ्यार तशीची ज्ञान प्राप्त जायना ताजे बद्दल आमकां एक प्रयत्न जावं का नित्योची तिका आराधन करका काही कशी आराधन म्हळ्यार ते पुस्तका भितर आशिल्लें आमकां मस्तका भितर वचका म्हणून जाल्यार प्रितीन एक आवसुलाक आमी कशी मोग करता की तशीच ते पुस्तकाचे ते मोग कोण घेवन ते आमी तांतू भितर आशिल्ले तशें कसं एक विशय आसा ते आमी मनान कोण घेवन चिंतन कोण घेवन ते घेतलें म्हणून जाल्यार सरस्वती आराधना दिननित्याची अनुनित्य जाता म्हणून मलगड्यान सांगिल्लें आमकां ताजे प्रकाराची आमी चोवन घेवन येयले तेन्ना जाल्यार हे समयाचेर आमी विशेश जावन तिका आराधन करता नवरात्रींत म्हणून हांगाची आमकां म्हापशेची विराजमान जावन आशिल्ली ती काश्मीर पुरवासिनी ती हांगा फुडें हांव हांगा येता 1999 येतना भितरेची भजना साळेरीची सान एक मुर्ती जावन घेवन तिगले इतले ती येता आशिल्ली तिगले इतले ती वता आशिल्ली जाल्यार मुखार पळयतना आमगेले चेडवांक सुनके उमेद आयले तिने एक प्रेरण दिलें ना आमकां हांव ती खाली ती एक वासरे भितर मात्र आसून घेवन ती तिगेले इतले कसून की जीवन कोण घेवन गेल्ले म्हणून जावचें न्हय तिगेले अनुग्रह सर्वांक मेळका म्हणून घेवन तांणी कसं केलें तांणी पुरो एक यंगस्टर्स आसा हांगचे तांणी पुरो येवन ಒಟ್ಟು मेळून घेवन एको मनान ते प्रारंभ केले मात्र न्ही भारीची चंद रितीन ताका ते जबाबदारी घेवन तिका नित्य अलंकार की ते कपणेशी की त्या पुरा एक प्रितीन तांणी कोण घेवन तिका आराधन केलें आराधन करतना खाली आमकां कसं न्ही आमी दूर दाखोवन पळयता ती म्हणून दिसता पुरो जाल्यार श्रवण कीर्तन हे पुरा नर्तन हे पुरा तिका आराधनांत एक भाग जावन आसता तेन्ना प्रत्यक्ष जावन परोक्ष जावन तिका हातूंत ते आमी भागी जावन घेवन तांतू भितर तेन्ना एक आवसू विशेष जावन घेवन ती कसं करता मग चेडू पुरोजन उठूवस का मोगान आसका तांणी एक दुसरा कश्टकारपण्यात की सुख दुखांत की उठूवस का म्हणून ती लेखतके तशीच ती लोकांक आवस जावन आशिल्ले आमी चेडू उठ्ठास का म्हणून ती लेखचे सहज म्हणले नंतर हे एक विशेष कार्यक्रम जाता आशिल्ले तेन्ना हांगचे गांवचे पुराजन उठून जावन घेवन तिका आराधन करता आशिल्ले तेन्ना आमकां एक संतोश विशय कसं की म्हळ्यार आमगेले सनातन धर्मान सांगला सर्वे जना सुखिनो भवन्तु म्हणून सर्वे जनाक बरें जाल्यार मात्र आमी बरें जावन घेनात म्हणल्यार ते शारदा मातेल्या अनुग्रहान आमकां समाजाक विशेष जावन शक्ती दिवन घेवन सगळेची आमगेले युववृंद मुखारची पिढी आमगेले कसं नासता ते दिवटी तांणी दवरून घेवन मुखार व्हरची आमगेले संप्रदाय रूढी पुरा हे पुरा तांणी घेवन वता आशिल्ले तेन्ना तांकां ते जाय आशिल्ले ते आध्यात्मक शक्ती विशेष जावन घेवन ते दिवा भितर एक उर्जा एक चैतन्य ती दिवन घेवन विशेष अनुग्रह करका म्हणून लेगी ते काश्मीर पुनवासिनी जावन घेवन आशिल्ले ते वेदव्यासाले अतिची लग्गी जावन आशिल्ले तसले ते शारदा मातेक लेगी प्रार्थना करताची सर्वांक बर करो म्हणून देवा लागी वपास प्रार्थना दवरून घेवन हे 2 उत्तर दिलेले तसले GSB युथ ऑफ GSB तांकां वरेक देवान असले विशेष कार्यक्रम तेन्ना कोण घेवन ताजे निमित्तान आमच्या समाजांत एक असले एक आध्यात्मिक ज्ञान पुराजनाक मेळत तशेंची तांगे निमित्त जावं म्हणून देवा लागी प्रार्थना करता ते मगले हे 2 उत्तर तिगले अनुग्रहान मग ते जिब्बे भितर आयिल्लें आसा मग मना भितर आयिल्लें आसा ते तिका अर्पण करून कृष्णाक अर्पण करता मेलाज्याक हांगा आयदलेल्यागी जंक्शनारी सावकार कुच्चकार चुत्पै म्हणून एक अंगडी आशिल्ली ते अंगडी मेलाज्यो 55 वर्स काम केलां त्या मनशान 65 इसवींत सगळी अंगडी मेलाज्या सोडून घेवन तो सागराचे मुखालो कोण डॉक्टर नरेंद्र पै सतीश पेलवे ताणापण व्हेलो तेन्ना ती अंगडी मेलाज दवर घेवन आशिल्लो जाल्यार कसनकी कारणान लॉस जालें जाल्यार सर्वस्त्र घर अंगडी पुरो गेलें लास्ट आम्यांक देवस्थानात जगलेर न्हिदोन आशिल्ली तेन्ना टेमे पै मुक्तेश्वर नरर मामान पळोवचें आशिल्लें एक दीस जाल्यार अम्मा तेन्ना कसं म्हळ्यार
किट मामूने बट्टेशिलो नागराज लहान सुकृतेंद्र स्वामी कळगतीचो सुधींद्र स्वामी लाटणकी हेंकी दोरुंकी चाकरी पुरो करताशिलो ताण मेला अम्मा म्हणलें 79 चतुर्मास तूं तुजी कॅम्प वांटून दिवचे यो तेरे मिरसांग कोच्चे गयो सोय कंतुचे यो म्हूण तेन्ना पाण माम उमानाथ माम वरद भट माम नरार माम एरोडी राधाकृष्ण पै आनी मॅनेजमेंट आशिल्लें जाल्यार स्वाम्यान कसंकी आमकां राती बाथरुमा वताना पळयलें बरें कसल्या हांग न्हिदलें ती कसल्या म्हूण मेलाज्याक मामाक निमगिताना तेन्ना किट मामान पूर आमगेली स्टोरी सांगली ती अशी अशी येता तेन्ना मेघदूतवारी गोपाळ माम येतशिलो हांगा तेन्ना तो म्हणटालो वयगे म्हाका कसंकी ल्हान आसतना कसंकी एक शाप आस आवय स्वाम्याल्या म्हाका तस हाजी खंय विमोचन जायनी तशें जावचें वचून तूं कसंकी करता देव दिता म्हूण म्हणटालो मागीर 79 चतुर्मास जावन स्वाम्यान वताना बाळ माम मुकुंद माम तशींची जेन्ना शेस म्हूण एकलो गोपी म्हूण आशिल्ली तांकां पुराय जाणां एक वस्त्र तांणी दिवची कवरकी दिवन घेवन वताना मागीर लांब 79 मुखार आपयलें मॅनेजमेंटाच्या एक कापड 500 रुपये दिवन दोनी पांय सोबांनी माथ्यार आशिर्वाद आसा हां आयच्यान कसलो दोश आसल्या निवारण जालें मुखार घरदार जाता देव दिता म्हूण त्या प्रकार वेंकटरमणा नरशिवान आयची म्हणटा कसंकी खंयच्या काही उरना गमतेर दीस सत्ता ती आमी सेवा करता ती म्हणून सांगताय आमकां पाविल दिलो तो आमगेल्या समाजाक सगळे JSP वेंकटरमण नरशिंह आमकां पाविल दितले खंयचीय जाती विंगड जना पावनी गुरुवर्यरू सुधींद्र तीर्थरू लक्ष्मी वेंकटेश लक्ष्मी नरसिंह मुलके नरसिंह आमी नमगेलें स्थळ तशें जावचें इतलें सांगेत आमी तितलें आतां जाल्यार एक दीस आमकां पांय पडना जाल्यार मन समाधान ना वेंकटरमणा तितलें उलयत हे नाव यू मोहनदास शेणय म्हणून सांगू हांव ते वेंकटेश जोगप शानबाग कुटुंबाक कोण आयलो जाल्यार आमगेले दर देवस्थाना लागीं आसलें न्ही तर हांव सांज दाखोवनूच एक शारदा पुजेक भागवहीसल घेतिल्लो आसा हें शारदा पुजे केदारनाथ सूर जाल्लेलें म्हणलेलें आतां एक देवस्थानांत ते सनेची एक रेकॉर्ड मेळ्ळेच ना कसं म्हळ्यार मेघल मालगाड सांगता आसलें कसं सुमार एक 50 दशकांपैकी फुडें शारदे पुस्तका रुपार एक पूज करून आराधन करून येत आसली ती कडेरी कालक्रमेण एक सांसे एक विग्रह करून घेवन आराधन करचें एक सिस्टम सुरू जालें हांव सादारण एका क्लासाकून असं म्हणटाना 61-62 इस्वी म्हणटाना हें शारदा पुजेक भाग वहिशिल्ल्यान म्हाका एक उडगास सांगता तेन्ना कसं म्हळ्यार एक सान एक विग्रह इतले सान एक विग्रह ते सप्ता साळी म्हणून एक आसता सप्ता साळयेन तूं ते लालकींत आसना ते लालकी भितर दवरचे लालकी भितर दवरून घेवन ते मुला नक्षत्र दिवन घेवन श्रवणान ताका विसर्जन जाता आशिल्लें तें विसर्जन म्हणालें अशी ती हें तळे घालचें न्ही कसं न्ही कळ्ळें म्हळ्यार मुला नक्षत्र जावन श्रवणान ते जाताना ती तेंची मुर्ती अशी हालोवन घेवन तें विसर्जन म्हणून करून घेवन ते थंय दवरता आशिल्लें कळ्ळें ती मुर्ती आसना ती कोणा जाय जाल्यार त्या घेवन घेवन घरकट हरयत आशिल्लें ती शारदा मुर्ती तशीच ती ते चोवन घेवन आयले सादारण एक 69-70 इस्वी म्हणटना हांगा एक तळे माळ म्हूण आशिल्ले तेन्ना रमानंद मा म्हूण आशिल्लो रमानंद मा म्हूण आनी तागेले एक फ्रेंड सर्कल एक विसर्जन करता म्हळ्यार एक मना आयलें ताका शारदा विग्रह तांणी कसं म्हळ्यार ती शारदे एक पालंकीर बस करून घेवन सगळे वेंकटरमण देवस्थानाक भायच्यान सुत्तू खाण घेवन एक टेंपल स्क्वेअर वचून घेवन ते तळे हाण घेवन विसर्जन करता आशिल्लें ते शारदा विग्रह तें सादारण एक 70 इस्वी दाखोवन घेवन 2002 इस्वी ताय चोवन घेवन आयले कडेर कसं जालें म्हळ्यार आमगेले उत्साही तरुणांक आसपासाचे न्ही पुराय शारदेनी पुराय पळोवन मंगळूर हें तें पुराय पळोवन शारदे सर आमकां एक कसं तशी करून म्हळ्यार एक मन आयलें एक व्हड विग्रह पळोवन घेवन तांणी कसं जालें म्हळ्यार एक उत्साही तरुण उट्ट जावन घेवन मॅनेजमेंटाला एक प्रस्ताव दवरलो आमी एक हें पण ते एक व्हड रितीन एक विजृंभणेन एक शारदा महोत्सव करता म्हूण एक आलोचन केलें म्हूण सांगता तांणी कसं म्हळ्यार आतां करची अड्डी ना पांय कडेन मुखार सुनोवचें भारी कश्ट म्हणलें ताणें ना तशें कसं ना म्हूण सांगून एक थंयची धिडीर एक मॅनेजमेंटाच्यान परमिशन दिलें एक 10-15 जण वट्ट करून घेवन तांणी कसं म्हळ्यार एक बजेट 25,000 भितर म्हूण एक दवरलें ताणें 25,000 भितर करयता म्हूण व्हड विग्रह आसा तें केन्ना जालें म्हळ्यार नोपीचे एक 2-3 दीस फुडें मिटींग जालेलें
नोपी हेर दिवस महाल येतं तसं नाही करू जायना तसं मग कलेक्शन करता जाल्यार महाल येता न्हू जाल्यार हॉट ना म्हूण सांगू न्हू नोपी दिवस ती माणे आनी पुरो हाडू पुरो कशें हाडली की म्हाका वतना ते पुरो आवट माणे झाड द्यायला ताच माणे ते देवाला येता दवरून घेवन ते हें ताका सुरेख लेपोच म्हूण एक आसा ते शाळेत करताले होन दिवन घेवन शाळेत म्हूण जाल्ले जाल्यार कलेक्शना विशय कसो म्हळ्यार महाल हेर दीस महाल रिसीट पुस्तक ना हें ना सने ना दुड्डू ना जाल्यार प्रवाजन वचून घरा वचून घेवन कलेक्शन करून घेवन तांकां आनी परत रिसीट कडेन दितात म्हूण सांगून एक लिस्टार बरोवन घेवन आयलीं ते प्रत्येकल्यान 1000 5000 2000 एक दिवन घेवन आमगे बजेट 25,000 म्हणटना तें 80,000 3 दीस भितर जालें कलेक्शन जावन घेवन कसं कशें म्हूण करता कडेन बँक अकाउंट जावपाना बँक अकाउंट दिडीर सुरय दीस म्हळ्यार हें केन्ना नवे हाडचे दीस पडटा नवरात्री दीस तेज्यान एक कॉर्पोरेशन बँकान एक अकाउंट ओपन केलें 2003 तें करून घेवन तें सुरय कलेक्शन आनी परत जालें परत तांकां घालून घेवन 80,000 की 90,000 तें कोण दिला की पळय तें रिसीट पुस्तक जालें मागीर पुरो जनाक तें लिस्ट रिसीट घरा दिवन पळयत आसा जाल्यार आमगेलें तें कलेक्शन सगळे हेंचे एक 5 दिसाचे 2 ಲಕ್ಷದ एक 40,000 ರಫ್ಲಿ म्हळ्यार म्हाका करेक्ट अंदाज ना 2 ಲಕ್ಷದ 40,000 जालें म्हूण सांगितलं तांतू पुराय खर्चान पुराय काण घेवन 1.5 ಲಕ್ಷ ಬರला 1.5 ಲಕ್ಷ म्हळ्यार 80,000 मात खर्च म्हळ्यार सुरय वर्सा कसं जालें म्हळ्यार हांगा आसलें आनी पुराय लायटिंग्स आनी सगळें करची नाशिल्लें खाली एक टॅब्लो आनी सगळें मस्त रितीर जाय न्ही आनी सुरय वर्साक देवीक एक ऑक्शनाक आयले कापड एक 7-8 ऑक्शना कापड 7-8 म्हणटा ते ऑक्शन घालता मेळ्ळें एक 40,000 म्हणयता कडेन कालक्रमेण कापड येवचे चडले देवा येवचे भांगर येवचे चडले ते भांगरा किरीट वर्स ते विजृंभणे चोवन घेवन इतले हें म्हणून स्टेज येतले म्हूण कोणीय लेखनीचे ते आतां चलचे एक शारदा महोत्सव उडपी तालुको एक उडपी डिस्ट्रिक्ट तातूं एक लायक म्हणून सांगता म्हणून इतलें सांगून हांव सांगता इच्छा पोवता ओम श्री हरि गुरुभ्यो नमः वरदेन्द्र इति छात्र सुकृतीन्द्र करोद्भवा श्री सुधीन्द्र तीर्थान वरदान प्रणमामि निरंतर श्रीमत् सुधीन्द्र तीर्थ गुरुभ्यो नमः श्रीमत् संयमींद्र तीर्थ गुरुभ्यो नमः उडुपी वेंकटरमण पैमुळ अंतू शारदा महोत्सवाचे हे शुभ अवसरांत पेंटेक हरिगुरु कृपा आमकां कशी अनुग्रह जालेलो आसा परम पूज्य सद्गुरू श्रीमत सुधींती स्वामीन प्रति एक पेंटे वैरी प्रीती दवरला उडपी पेंटे वैर कशी प्रीत दवरला गुरुवर्यल मोक्काम समयेचेर आमकां कसलो अनुग्रह केला 108 वर्साचे देवाले हे एक भजना सप्ताहाचे एक पुण्य समयाचेर 108 दिवस भजन आरंभ जाता न्ही सद्गुरू श्रीमत सुधींती स्वामीन दीप प्रज्वलन कोरून एक अमृत वाक्य सांगिल्लें आसा कितले चंद अमृत वाक्य म्हळ्यार ऐक्यमत्यारी हरिनाम संकीर्तन करा अर्थपूर्ण भजन सांगा खंयचे भजन सांगतना आमी अर्थपूर्ण अशी सांगलें म्हणून जाल्यार चुकी जाता मराठी भजन छंद कोण तुमी सांगताचे जाल्यार ते अर्थ करून तुमी सांगाची आनी प्रतिदिवस ऐक्यमत्यार चलाची म्हणून सांगू उडपीन तो सप्ताह म्हळ्यार अत्यंत विशेष तांतू 108 दिवसाचे हरिनाम संकीर्तन जाल्लें सद्गुरू श्रीमत सुधींती स्वामीले विशेष अनुग्रह आशिर्वादान भारी वैभवार जालें पुनः 125 दिवसाचे विशेष जावन हरिनाम संकीर्तन अहोरात्री अखंड भजन परम पूज्य काशी मठाधीश श्रीमत संयमींती स्वामीन सास्ताना राम मंदिरा येवन घेवन ते राम मंदिरांत तो कार्यक्रम भागवहिसून पुनः तांणी कोडयाला भायर सरतना उडपी येवन पावन घेवन ते देवार सन्निधानांत दीप प्रज्वलन करून घेवन अत्यंत सुंदर जावन आशिल्लें आमी शेषवाहन म्हणटाचे तांतू देवा दवरून आशिर्वाद केलो कशें तुमी हरिनाम संकीर्तन गांतून घेतला
ते हरिनाम संकीर्तन भारी चंदाय रे देव करून घेता ऐक्यमत्यारी प्रितीन तुम्ही हरिनाम संकीर्तन करायची म्हणून सांगू. तशी शारदा महोत्सव प्रथम देवळा सन्निधानांतू भजना सप्ताह दत्पळया थंयच एक सान विग्रह आसून घेवन पूजन कोण घेवन सेव करता अशें पुरा चिरडुमाल मनांत एक विचार आयलो आमी एक व्हड विग्रह दवरले कशी शारदा मातेक प्रतिश्ठापन करून एक शोभायात्रिकी गांतून घेवन चंदायर कार्यक्रम केले कशी म्हणून मना येवचे भितरी स्वामेले वचून आशिर्वाद घेवन देवळा कमिटी ಒಟ್ಟು मेळ घेवन भारी चंदायरी हांगा शारदा महोत्सवा कार्यक्रम वर्स वर्से भारी वैभवर जातस तांतू खुशी कसा म्हळ्यार पूर युवा पिळगे चेडू मालगडे मार्गदर्शन दितात जाल्यार आतांचे युवजनांक भारी उमेदीर शारदा महोत्सवाक एक पूर्व तयार असो शारदा महोत्सवा समयेचेरी प्रति एक कार्यक्रम भागवहिसूचे असो शोभायात्रेक आनंदर तांणी सेव करचे असो अथवा प्रति दिवस हांगे एक भोजना कार्यक्रम जातात संतर्पणा कार्यक्रम जातात योग्य दावन घेवन तांणी वारचे रावचे असो शारदा मातेला सेव करचे असो अशी पुरा हांतू भारी तांगेले भागवहिसूचे असो. आमी केन्नाची हांगा रात्री दीप नमस्कार समयेचेर एक सांगतात वरदेन स्वामेन आमकां अनुग्रह केल्लेले हांगा वेंकटरमण सांगू म्हळ्यार दीप नमस्कार जातना प्रतिदिवसून हे श्लोक सांगून देवाले मागतात. तशी वरदेन स्वामेन प्रतिश्ठापन करून अनुग्रह केल्लेले हे देवळांत आमकां सद्गुरू श्रीमद सुधींती स्वामेन विशेष जावन अनुग्रह केलेलो आसा. तशींच पयली 125 दिवसाचे अखंड भजना महोत्सवा समयेचेर स्मरणीय कसन म्हळ्यार गुरुवरी हांगेले स्वर्ण पादुका हांगा येवन पावन घेवन ते पादुक समेत हरिगुरू सेव करतसले भाग्य देवान दिलें. तशींच दिंडी भजन ते समयेचेर ते यद्राक स्वामेले स्वर्ण पादुका तशींच आमगेले काशी मठाधीश श्रीमद संयमिती स्वामी कल्याणपुरांतू श्री क्षेत्र म्हणटात थंय तांणी देवाले प्रतिश्ठापना कार्यक्रमाक मोक्काम आशिल्लें थंय देखून गुरुवरी हांगा येवन पावन घेवन दिंडी भजनेंतू पूर्ण रुपार तांणी भागवहिसून घेवन आशिर्वाद केलो. आनी आतांय आमकां एक व्हड एक सौभाग्य मेळ्ळां शारदा माते सन्निधानांतू सद्गुरू श्रीमद सुधींती स्वामेले स्वर्ण पादुक दवरून काल दिवसाक विशेष दीपालंकार देवाक अर्पण करून घेवन मागणी केली तेन्ना फुल्ला प्रसादूच आमगेले पेंटे मेळ्ळे आसा. आमगेले पेंट आनीके देवान प्रकाशमान करून चलोवन दिवका. एक देवळांतू कार्तीक पुर्णम म्हळें अथवा एक भजना सप्ताह म्हळें हांगा जावचे प्रति एक कार्यक्रमांतू युवजनांक एक 2 उतर हांव सांगणी करता. प्रितीन तुमी येवन घेवन सेव करतात ते सेव करचे समयेचेर एक भोजना वार्तन म्हळें तुमगेले घरची सदस्यांक चेडूं समेत तुमी आपोवन हाडटात. आतां सन्न चेडूं ते कुर्टा बांदून घेवन ते वारचे राबतना मस्त खूश जाता. सान चेडूं जालें तिके वारचे राबतात म्हणटना मुखावेल पिळगेक स्वामेल अनुग्रह निरंतर जावका जाल्यार आमगेल देव आमगेल स्वामी आमी चोलनीवचे क्रम हे चल्लल तेन्ना मात्र सर्वय साध्य म्हणून सांगून घेवन. तशी शारदा महोत्सवाचे पुण्य समयेचेर श्रद्धा भक्ती पूर्वक सर्व भक्तजनांनी येवन मस्त रितीन देवाला सेव केला. सर्वांकय शुभ जावो. शोभायात्रे म्हणून तांतू भागवहिसून धन्य जावका. नवरात्री समयेचेर 9 दिवस नवदुर्गे स्मरण करतात. मूला नक्षत्राक शारदा माते प्रतिष्ठापन करतात. श्रवणा नक्षत्राक शारदा मातेले विसर्जन जाता. महानवमी समयेचेर आयुध पूजन करून जगन्मातेले मागतात. विजयदशमी दिवस अक्षराभ्यासकी अथवा सर्वय देवा सेव करून मागतात. असले एक देवील उपासन करचे हे मासांतू कुलदेवा स्मरण करतची पेंटे खातीर एक प्रार्थना देशा खातीर एक प्रार्थना. अयोध्येंतू रामदेव बालरामचंद्र जावन कशी प्रतिष्ठापन जावन रामराज्य फल मेळता असं मथुरेंतू अतिशीघ्र कृष्ण प्रतिष्ठा जावन आमी सेव करता असले भाग्य
आमकां मेळका म्हणून सांगताची सद्गुरू श्रीमत सुधींती स्वामीने जन्मशतमानोत्सव समयेचेर मस्त कार्यक्रम आस घर घर भजन म्हणून कार्यक्रम आस स्वर्णपादुका पाविलस आमकां आनिके भाग्यस आनिके एक वार स्वामीला एक अनुग्रह उडपी पेंटे मेळचेस सर्वान भागवहिसून धन्य जावका आनी कोटी गायत्री व्हड कार्यक्रम हरिद्वारान चलचेस त्या कार्यक्रमांत आमी सर्वय भागवहिसून धन्य जावया हरिगुरू कृपेक पात्र जावया म्हणून सांगताची मिगेल 2 उत्तर हांगा रब्बेता कृष्णार्पणमस्तु. आमगेले आराध्य देव श्री लक्ष्मीपती वेंकटेशा लागी आनी परिवार देवा लागी आनी सर्व देवा लागी आनी समाजाचे मठाचे 3 गुरुवर्यांक नमन करून आमगेले GSP युथ आनी 2 उतर उरलो का म्हूण म्हाका एक आस्पद दिल्लें फुडें कशें म्हळ्यार आमी प्रत्येक हांगा कार्यक्रम चंद रितीर जावच्याक देवाला अनुग्रह स्वाम्याला आशीर्वाद आनी जनाल सहकार 3 बग आसल्यार खंयचेय कार्यक्रम चंद रितीर जावता तशी अनुग्रह करता म्हणून देवा लागीं मागणी करता ती आनी 125 वर्ष फुडें भजना सप्ताहाचे कार्यक्रम चंद रितीर मुखारसून पयलीं 125 दीस भजन कार्यक्रम चंद रितीर जाले उडपाचे सप्तो कारकाळचे लक्षद्वीप मंगळूरू तेरो तशींच प्रत्येक गांवचे एक फेमस जावचे वचून आमगे गांवचे सप्ताक व्हडले आमगे अभिमान म्हळ्यार व्हडले भरम त्या देवान दिला आनी वांगडा जावचे शारदा महोत्सव कार्यक्रम 9 दीस बारी विजृंभणेन जाल्ले आनी सांस्कृतीक कार्यक्रम आनी सांच्यान चेडवांचे कॉम्पिटिशन हें तें पुरा चंद रितीर जाल्लें प्रत्येक आमगे लक्ष्मीपती वेंकटेशा लागीं आनी आमगे समाज गुरुवर्या लागीं आनी देवा जनाल सहकार निमित्त प्रत्येक कार्यक्रम चंद रितीर जाता.